सर्व कार्येषु सर्वदा गणनाथ रवि शुक्र बृहस्पति पंचायताय स्मरे नित्य वेदवाणी प्रवर्तते गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुदेव महेश्वरा गुरुर् साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। श्रोता वक्ता तुचितु देव श्री रुक्मिणी मरा पांडुरंगाय नमः। पुंडलिकावती विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। राजाधिराज प्रभु रामचंद्र भगवान की जय। पवन सुत हनुमान की जय। शिवदेव दत्त वासुदेव हरे। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वते नमः। श्री प्रभु रामचंद्राय नमः। झाली जननिवृत्ती पुन्हा प्राप्ती मध्यरात्री कैकई येऊनी भरता प्रती बोले उत्पत्ती ते ऐका। श्री गणेशाला वंदन करून प्रभू रामचंद्राचं स्मरण आणि सद्गुरूशी शरण जाऊ कथेचं अनुसंधान असणार। त्या ठिकाणी म्हणजे रात्री सभा त्या ठिकाणी भरली होती। सर्व असणारं त्या ठिकाणी जनलोक बसलेलं होतं। तिथं असणाऱ्या भारतानं म्हणजे त्या ठिकाणी असणाऱ्या मंत्रेचाही असणारा त्या ठिकाणी दोष दिला। तसंच आपल्या असणाऱ्या कैकाईला त्या ठिकाणी दोष दिला। सर्व असणारी मंडळी निघून आपापल्या घरी त्या ठिकाणी गेली। रात्र झालेली आहे आणि मध्यरात्रीला असणारी कैकाई माता आपल्या महालातून असणारी उठली गेली आणि भरताच्या भेटीला त्या ठिकाणी गेली। भरताची भेट कैकाईने घेतली। भरताला कैकाई त्या ठिकाणी काय म्हणजे बोलू लागली। उठून या पुत्रासी कैकई बुद्धी सांगे त्यासी राम गेला वनवासासी तू का करीसी शोक त्याचा। मग असणार त्या ठिकाणी कैकई भरताच्या जवळ मध्यरात्र झालेली आहे। सर्व नगरी सामसूम त्या ठिकाणी झालेली आहे। अशा वेळेस कैकई भरताकडे आली। भरत झोपेत त्या ठिकाणी होते। भरताला त्या ठिकाणी उठवलं गेलं आणि कैकई म्हणू लागली भरता असणारा प्रभू रामचंद्र हा वनाला त्या ठिकाणी गेलेला आहे। मग म्हणजे तो काही कुठं असणारा त्या ठिकाणी गेलेला नाही। 14 वर्षानं परत येणार आहे। वनवासासाठी भरत असणारा राम त्या ठिकाणी गेलेला आहे आणि तू व्यर्थ असणाऱ्या त्या रामाविषयी दुःख त्या ठिकाणी का करू लागला, का त्या ठिकाणी शोक करू लागला। कैकई भरताला बोलू लागलेली आहे। रांडवे बाईलेचे परी रडताना लाजसी सभे माझारी उठ वेगी धरधिरी अयोध्येचे करी निज राज्य। मग असणारा त्या ठिकाणी कैकई म्हणू लागली विनाकारण म्हणजे ते राम वनाला गेला म्हणून म्हणजे तू दुःख त्या ठिकाणी करू लागलो। काय डोळ्यातनं असणारं दुःख असून त्या ठिकाणी वाहू लागलाय। काय असणारं स्त्रियासारखं म्हणजे त्या ठिकाणी रडू लागलेला आहे। म्हणजे असणारा शक्तीहीन असणारा माणूस म्हणजे त्या ठिकाणी सारखं म्हणजे रडत बसतो। उठ म्हणजे ती डोळं पुसरणं बंद त्या ठिकाणी कर आणि हीच ती वेळ आलेली आहे। असणाऱ्या अयोध्येचं राज्य करण्यासाठी तयार त्या ठिकाणी हो। राज्याच्या सिंहासनावर म्हणजे त्या ठिकाणी बस। स्त्रियासारखं काही रडत त्या ठिकाणी बसू नको। कैकई असणाऱ्या भरताला बोलू लागलेली आहे। मुख्य ज्येष्ठाचे निज राज्य त्यांना संकटे साधिले तुझं शेकीना मानसी तू माझा नाचसी भोजे वना जावया। मग असणारी कैकई बोलू लागली भरता ऐक म्हणजे मी काय सांगते ते म्हणले। असणारं वडिलाच्या माघारी असणारं जे घराचं राज्य आहे ते राज्य म्हणजे असणाऱ्या थोरल्याला म्हणजे त्या ठिकाणी मिळतं। थोरला असणारा राम आहे त्या ठिकाणी। मग म्हणजे मी किती प्रयत्न म्हणजे त्या ठिकाणी केले तर म्हणजे तुला राज्य त्या ठिकाणी मिळावं म्हणून एवढं कष्ट घेऊन म्हणजे तुला असणारं राज्य म्हणजे त्या ठिकाणी स्वाधीन करायला लावलंय म्हणले। आणि तू बायासारखं म्हणजे या ठिकाणी रडत बसला। उगाच म्हणजे तुला म्हणजे त्या हुतूच करायला लागला। म्हणजे असणाऱ्या वनात जायचं, रामाची भेट घ्यायची, रामाबरोबर वनात जायचं, हीच म्हणजे तू असणारं मनात का त्या ठिकाणी धरू लागला। कैकई भरताला बोलू लागलेली आहे। आयुष्य सरल्या आणि मला पती पित्राज्ञेने वनवास रघुपती तो दोषा ठेवसी मज प्रती निज स्वार्थी नेनसी। अरे भरता तुला काही कळतं का म्हणजे त्या ठिकाणी तुझा असणारा बाप म्हणजे दशरथ आहे। त्या दशरथाचं वयोमान त्या ठिकाणी झालं। वयोमानानुसार म्हणजे असणारा प्रत्येक माणूस म्हणजे त्या ठिकाणी जाणार आहे म्हणजे कवा ना कवा त्या ठिकाणी। मग त्याचं वय झालं, म्हातारपण झालं म्हणून म्हणजे ती त्या ठिकाणी संपला म्हणजे गेला। आणि असणारा म्हणजे त्या ठिकाणी प्रभू रामचंद्र वनाला म्हणजे त्या ठिकाणी गेला।
जे व्हायचं होतं ते म्हणजे त्या ठिकाणी झालं, उगच म्हणजे माझ्यावर त्या ठिकाणी दोष द्यायला लागला, मला वाईट त्या ठिकाणी म्हणायला लागला, हे काही तुझं योग्य त्या ठिकाणी नाही, काही भरतजीला बोलू लागलेली आहे. मुळी लागोनी संसारी सापत नव्हते तव मुख्य वैरी, ते तुझं सांगे ना निर्धारी वेदशास्त्र संमत. भारता ऐक म्हणजे असणारा त्या ठिकाणी एका पतीनं 2 असणाऱ्या स्त्रिया त्या ठिकाणी केल्या आणि त्यांच्यामध्ये असणारे मुलं त्या ठिकाणी झाल्याबरोबर ती सापत्न भाव म्हणजे त्या ठिकाणी लागतो. सावतर भाऊ त्या ठिकाणी होतात आणि सावतर भावाबरोबर कसं त्या ठिकाणी वागावं, सावतर भावाचं कसं म्हणजे त्या ठिकाणी वागणं असतं हे वेदशास्त्रानं त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. सवती मत्सर कसा त्या ठिकाणी होतोय हे वेदशास्त्रानं सांगितलेलं आहे. त्याचा असणारं कथानक म्हणजे तुला त्या ठिकाणी सांगते, म्हणजे ऐक जरा सावध होऊन भरता. काही भरतजीला बोलू लागलेली आहे. दिती अदिती दोघी सवती एक पित्याची संतती, देवा दैत्य वैरा प्राप्ती निजगाती एरा एरा. अरे भरतजी म्हणजे असणार देव आणि दैत्य ही म्हणायला दोघांची त्या ठिकाणी म्हणजे, पण ती संतती कोणाची आहे म्हणजे एकाचीच म्हणजे त्या ठिकाणी आहे. कश्यपापासूनच असणाऱ्या देवाची बी उत्पत्ती झाली, दानवाची बी उत्पत्ती म्हणजे त्या ठिकाणी झालेली आहे. मग ही एकाची असणारी संतती आहे त्या ठिकाणी, पण देवाचं आणि दानवाचं कवा म्हणजे त्या ठिकाणी जमलंय का म्हणले असणार ते सावतर भाव आहे. देव आणि असणारे दानव हे सावतर भाव आहेत म्हणजे त्या ठिकाणी. त्यांच्यात जसं म्हणजे त्या ठिकाणी जमत नाही तसंच म्हणजे रूढच म्हणजे त्या ठिकाणी आलेले आहे. सावतर भावात म्हणजे कवाच असणार शक्यत्व म्हणजे त्या ठिकाणी येत नाही. याची आरती वेदोक्ती ब्रह्यदारण्य प्रथम श्रुती, देव दैत्य वैरी होती श्रुती संमती अवधारा. आणि तुला वाटत असेल ही मी मनाचं सांगते आहे नाही म्हणले, बृहदारण्य नावाचं असणार म्हणजे त्या ठिकाणी असणार ग्रंथ आहे म्हणजे त्या ठिकाणी पुराण आहे. आणि या बृहदारण्यामध्ये त्या ठिकाणी सांगितलं गेलं की सवती मत्सर म्हणजे त्या ठिकाणी येतो. आपल्याला दुसरी आई त्या ठिकाणी झाली, तिच्यापासून संतती निर्माण झाली की ती आपली असणारी वैरी म्हणजे त्या ठिकाणी असतात. सावतर भाऊ हा आपल्याला जीवन त्या ठिकाणी लावत नाही आणि भावामध्ये वैर येतं. हे वेदशास्त्रानं म्हणजे बृहदारण्य असणाऱ्या पुराणामध्ये सांगून म्हणजे ठेवलेलं आहे. सापत्न माझी अतिप्रीती काहीच नाही वेदशास्त्री, गरुड सर्पा वैर प्राप्ती ते काय नवती निज बंधू. मग त्या ठिकाणी असणार काही सांगू लागली बाबा कुठल्याच पुराणात म्हणजे असं सांगितलंय की सावतर भावामध्ये प्रेम आहे त्या ठिकाणी, असं कुठंच म्हणजे त्या ठिकाणी सांगितलं नाही. सावतर भावाचं वैरच म्हणजे त्या ठिकाणी सांगितलंय. मग असणाऱ्या कश्यपाच्या असणाऱ्या 2 पत्नी आहेत म्हणजे त्या ठिकाणी. मग म्हणजे एक असणारी विनता आणि दुसरी असणारी म्हणजे त्या ठिकाणी कश्यपाच्या असणाऱ्या 2 पत्नी आहेत त्या, तिच्यात म्हणजे एकीला असणारा गरुड आहे म्हणजे दुसरीला असणारा सर्प आहे म्हणजे त्या ठिकाणी. मग हे असणारं गरुडाचं आणि सर्पाचं म्हणजे कवा त्या ठिकाणी जमलंय का म्हणजे प्रेमत्व त्या ठिकाणी आलंय का, दोघांचं वैरच म्हणजे त्या ठिकाणी आहे. तसं असणाऱ्या सावतर भावाविषयी प्रेम म्हणजे कुठल्याही वेद पुराणामध्ये सांगितलेलं नाही, वैरच म्हणजे त्या ठिकाणी राहतं. ऐक माझी निजयुक्ती तू वन जावे वन प्राप्ती, आणोनी वशिष्ठादी ऋषी पंक्ती घे राज्य प्राप्ती अभिषेके. म्हणून भारता म्हणजे राम हा तुझा असणारा सावतर भाव आहे. तो वनाला त्या ठिकाणी गेलाय आणि त्या रामाकडे जाण्याचा जो हट्ट तो वनाच्या ठिकाणी धरलेला आहे, रामाबरोबर वनवासच करणार आहे. हा डोक्यातून खूळ म्हणजे तू काढून टाक, वनात काय जाऊ नको. श्रेष्ठ असणारे ऋषी मंडळी आपले असणारे गुरु वशिष्ठ गुरु म्हणजे त्या ठिकाणी गोळा कर, सगळी म्हणजे एका ठिकाणी आण आणि अयोध्या नगरीचा राज्याभिषेक म्हणजे त्या ठिकाणी करून घे, असं काही भरताला सांगू लागलेली आहे. भरता तू तवा सौभाग्यपूर्ण अभाग्य वनवासा गेला लक्ष्मण, तो जरी येते असता जाना करिता कंदन राज्य लोभे. भरता तू भाग्यवान आहे, भाग्यवंत आहे तू त्या ठिकाणी. असणारा लक्ष्मण जर म्हणजे हित असता तर राम वनवासाला गेल्याबरोबर म्हणजे लक्ष्मण राज्याच्या गादीवर त्या ठिकाणी बसला असता. तू भाग्यवंत आहे म्हणून म्हणजे तुला असणारं राज्य त्या ठिकाणी मिळायला लागलं, याचा विचार म्हणजे भरता तू कर आणि राज्याभिषेकाचा स्वीकार म्हणजे कर. मी
सांगते हित देखो ना तू होय राजा संपूर्ण युवराजा करी शत्रुघ्न माझे वचन प्रतिपाळी. अरे भरता असणाऱ्या मुलाचं हित कशात आहे ते आईलाच त्या ठिकाणी कळतं. मुलाचं हित आईच म्हणजे त्या ठिकाणी जाणं म्हणजे त्या ठिकाणी. म्हणून म्हणजे तुला सांगते ऐक म्हणजे तू असणार राज्याच्या गादीवर त्या ठिकाणी बस, अभिषेक करून त्या ठिकाणी घे. अयोध्या नगरीचा राजा तू हो आणि असणार जे युवराज पद आहे हे युवराज पद म्हणजे तुझा असणारा भाऊ शत्रुघ्न म्हणजे याला दे. ऐकोनी मातेचे वचन भरत कोपला संपूर्ण कोपा माझी आले रुदन अति उद्विग्न अनुतापी. ज्या वेळेस आईनं सांगितलं गेलं अयोध्या नगरीचा राजा तू हो युवराज पद असणाऱ्या शत्रुघ्नाला त्या ठिकाणी दे, हे आईचं वचन ऐकल्याबरोबर मुलाला किती आनंद व्हायला पाहिजे त्या ठिकाणी. पण नाही भावाविषयी कसं त्या ठिकाणी भावना राहावं याचा विचार भरतजीने त्या ठिकाणी केला. आई बोललेलं वाईट त्या ठिकाणी वाटलं, दुःख त्या ठिकाणी वाटलं. आईचं वचन कठोर अंतकरणाच्या ठिकाणी लागलं गेलं भरतजीच्या आणि मोठमोठ्यानं भरतजी रडू लागले. गायावरी हानी जे लाता तैसा पाड झाला भरता म्हणे तू नवेसी माझी माता पाप रूपता संपूर्ण. आणि भरतजीला एवढं दुःख झालं, एखाद्या शत्रूनं यावं पाठीमागून वार त्या ठिकाणी पाठीत करावा. त्यावेळेस त्या असणाऱ्या समोरच्या माणसाला किती दुःख त्या ठिकाणी होतं. एवढं दुःख आईचं वचन ऐकून भरतजीला त्या ठिकाणी झालं. भरतजी रागानं आईला त्या ठिकाणी कैकेयीला बोलू लागले, कैकेयी तू माझी असणारी आई त्या ठिकाणी नाही, तू पापिनी आहे, अघोर कृत्य करणारी तू आहे त्या ठिकाणी. तू माझी आई नाही, पापिष्ट असणारी कैकेयी त्या ठिकाणी आहे असं कैकेयीला असणारा भरतजी बोलू लागले. निजपती निमाल्याचे तुझा अनुमात्र दुःख न लाजा राजभोगाचे सुख भोजा अति निर्लज्ज नाचसी. बरीच भरतजी म्हणू लागले, हे कैकेयी तू माझी माता नाही त्या ठिकाणी. तुझा असणाऱ्या कपाळाचं कुंकू पुसलं गेलं, तुझ्या असणाऱ्या मस्तकावर शिरेवर उभा असणारा राजा दशरथ त्या ठिकाणी गतप्राण झालेला आहे, तो मेलेला आहे. त्याचं तुला येतं किंचितही असणारं दुःख त्या ठिकाणी वाटत नाही. तू निलाज्री आहे त्या ठिकाणी, तुला असणाऱ्या पतीविषयीचं दुःख त्या ठिकाणी नाही. आणि वर्ण म्हणजे तोड घेऊन त्या ठिकाणी मला सांगते की राज्याच्या गादीवर बस, ही तू असणारी योग्य त्या ठिकाणी वर्तणूक करणारी कैकेयी नाही असं कैकेयीला दोष देऊन भरतजी बोलू लागले. तुझ्या ऐकोनी वचनार्थ म्या द्वेषावे श्री रघुनाथा स्वजना देऊनी दुःख वार्ता नरक पाता स्वय जावे. तू आई नाही, तू वैरी नाही त्या ठिकाणी. तुझं असणारं वचन ऐकावं, मी रामाचा द्वेष त्या ठिकाणी करावा, रामाबरोबर असणारा तिरस्कार त्या ठिकाणी करावा आणि जे आप्तजन आहेत यांच्या अंतकरणाला दुःखाची बाधा होईल असं मी त्या ठिकाणी वागावं असं म्हणजे तुला त्या ठिकाणी वाटतं. मी पापात्मक कर्म त्या ठिकाणी करावं आणि अधोगतीला म्हणजे सगळी लावावी अशी तुझी म्हणजे इच्छा आहे. निज मातेचे हितोपदेश वाक्य रवरवा जावे आवश्यक पूर्वजा न्यावे नरकादेक द्यावे दुःख जनासी. एवढंच नाही म्हणजे तू असणारी आई आहे म्हणजे तुझं वचन जर मी सत्य त्या ठिकाणी करायचं ठरवलं तर सगळे म्हणजे माझे पूर्वज म्हणजे नरकाला त्या ठिकाणी जातेले आणि सगळी म्हणजे आप्त मंडळी म्हणजे सगळी दुःखात म्हणजे त्या ठिकाणी पडल. रवरव नरक म्हणजे माझ्या असणाऱ्या पूर्वजाला म्हणजे त्या ठिकाणी भोगावा लागेल. ही काय तुझं हिताचं वचन आहे का असणारा भरतजी कैकेयीला बोलू लागलेले आहे. निजपतीची घातकिनी श्रीराम द्वेषाची संवदनी सहृदयदासी दुःखकारिणी जाय पापिनी अतिनिंद्या. तू पापिनी आहे त्या ठिकाणी, असणाऱ्या पतीला त्या ठिकाणी मारलं गेलं. एवढंच नाही, असणाऱ्या भावाभावामध्ये वैर त्या ठिकाणी करायला लागली आणि सगळ्या असणाऱ्या आप्त जनाला त्या ठिकाणी दुःखाच्या थरोळ्यात त्या ठिकाणी सोडायला लागले. तुझ्यामुळे हे असणारं दुःख म्हणजे सगळ्याला त्या ठिकाणी भोगावं लागलं. तू पापिनी आहे, जा म्हणजे माझ्या डोळ्यासमोरून लवकर. जळ तुझे काळे मुख श्रीरामासी दिदले दुःख तुझे मजला नाही सुख जगा असुख तुझे. सगळ्या जगाला असणारं दुःख म्हणजे तुझ्यामुळे त्या ठिकाणी मिळालं. म्हणजे माझ्या असणारा भाऊ म्हणजे प्रभू रामचंद्राला दुःख त्या ठिकाणी दिलं, सगळ्या मातांना दुःख त्या ठिकाणी दिलं, सगळ्या जन लोकांना दुःख म्हणजे तू असणारं दिलं. तू पापी नाही, जा म्हणजे
तुझं असणारं तोंड म्हणजे तिकडे काळ कर. असणारे भरतजी आई कैकईला बोलू लागले, वधू नये निज माता, या लागी चुकलो तुझ्या गाता. तुझे माझं दुःख अवस्था, श्रीराम दशरथा बिघडिले. एवढंच नाही, तू असणारी लाव आहे म्हणजे त्या ठिकाणी, म्हणजे दुःखाचा असणारा डोंगर आहे म्हणजे तू. आणि तुझ्या मुळच म्हणजे असणारं त्या ठिकाणी राजा दशरथाला म्हणजे त्या ठिकाणी मारलं गेलं. तुझ्या मुळच माझा असणारा भाऊ म्हणजे असणाऱ्या वनाला त्या ठिकाणी निघून गेला. दुःखाची इंगळ आहे म्हणजे तू या ठिकाणी पापीने. तू असणारी आई आहे म्हणून म्हणजे तुला त्या ठिकाणी राखलं, नाहीतर म्हणजे कवा तुझा असणारा काटा म्हणजे त्या ठिकाणी काढला असता. तुझं पाहता सन्मुख, मज वाटे परम दुःख. नको दाखवू काळे मुख, निंद निशेष अति नष्टे. हे आई कैकई, तू नष्ट आहे त्या ठिकाणी. तुझं तोंड बघितल्याबरोबर मला अतिशय त्या ठिकाणी दुःख होत आहे. माझा असणारा भाऊ परदेशी त्या ठिकाणी गेला, तू नष्ट आहे. तू लवकर माझ्या डोळ्यासमोरून बाजूला त्या ठिकाणी जा. असणारे भरतजी कैकईला बोलू लागले, भरत कोपुनी या भारी, निर्बंसुनी नाना परी. कैकई घातली बाहेरी, तिची निकरी अति दुःख. मग असणाऱ्या भरतजीनं म्हणले नाना प्रकारचे दोष आपल्या असणाऱ्या आईला कैकईला त्या ठिकाणी दिले. निर्बत्सना असणाऱ्या कैकईची त्या ठिकाणी केली आणि घराच्या बाहेर म्हणजे आपल्या समोरून असणाऱ्या भरतजींनी त्या ठिकाणी कैकईला म्हणजे हाकलून त्या ठिकाणी लावलं. जिचेने अंतरला राघव, ते माता नव्हे महालाव. जगीचे निंदनाव, दुःख होती व कैकई. असणाऱ्या दुःखाचा भंडारी असणारी कैकई आहे होती व दुःख सगळ्यात मोठं दुःख म्हणजे असणाऱ्या कैकईनं म्हणजे त्या ठिकाणी दिले. माझा जीव की प्राण असणारा भाऊ असणारा प्रभू रामचंद्र म्हणजे माझ्यापासून वनात म्हणजे त्या ठिकाणी लावला गेला. ही दुःखाची असणारी इंगळ आहे म्हणजे त्या ठिकाणी माझी आई असणारी कैकई त्या ठिकाणी. ही आई नाही, महान असणारी लाव आहे म्हणजे मोठी त्या ठिकाणी. ही पापिष्टी असणारी आई आहे त्या ठिकाणी, असं असणारे भरतजी कैकईला बोलू लागले. श्रीराम भरताचा पिंड एक, एका पिंडाचे दोघे देख. एरा एराची मानती दुःख, परम सुख एरा एरा. एवढंच नाही, असणारे भरतजी आणि असणारे म्हणजे त्या ठिकाणी लक्ष असणारे प्रभू रामचंद्र हे कसे आहेत, एका पिंडाचे आहेत. कौशल्येचा अर्धा भाग असणाऱ्या कैकईला त्या ठिकाणी दिलेला होता आणि अर्ध्या भागापासून असणारे प्रभू रामचंद्र अर्ध्या भागाचे असणारे भरतजी आहेत त्या ठिकाणी. मग हे एका पिंडाचे दोन्ही असणारे भाऊ आहेत त्या ठिकाणी, म्हणून म्हणजे ते दोघंही एकमेकाचं सुखदुःख त्या ठिकाणी जाणवत होते. रामाला दुःख झालं की भरतजीला दुःख त्या ठिकाणी होत होतं. रामाला सुख त्या ठिकाणी झालं की भरतजीला त्या ठिकाणी सुख होत होतं. म्हणून म्हणजे असणारा कसलाच भेदभाव म्हणजे राम आणि भरताच्या मनात म्हणजे दोघांविषयी नाही. एरा एरांचा जीव प्राण, एरा एरांचे जीवन. एरा एरा समाधान, सुख संपन्न राम भरत. दोघाही एकाच पिंडाचे असल्यामुळं म्हणजे दोघाला जसं म्हणजे रामाला सुख आहे तसंच भरताला त्या ठिकाणी सुख वाटतं. कसलंही दोघांच्या मध्ये द्वंद्व त्या ठिकाणी नाही. रामाला असणारा दुःख त्या ठिकाणी झालं की भरतजीला त्या ठिकाणी दुःख होत होतं. भरतजीला थोडं काय कमी पडलं की राम धावून त्या ठिकाणी येत होतं. राम हा असणाऱ्या भरतजीचा जीव की प्राण त्या ठिकाणी होता. दोघं एकमेकाला सोडून आणि त्या ठिकाणी राहू शकत नव्हते. भरतासी श्रीरामाचे सुख, श्रीरामी भरताचा हरिक. एकमेका दोघे एक, कैकई मूर्ख ते नेनी. मग असणाऱ्या प्रभू रामचंद्राला सुख प्राप्त झालं की तेच सुख भरताला उपाळून त्या ठिकाणी यायचं. राम सुखी तर भरत सुखी त्या ठिकाणी होता. कसला द्वंद्व तुझे भाव त्या ठिकाणी नव्हता. मग एवढं दोघांची एकात्मता त्या ठिकाणी असताना ही कैकई मूर्ख आहे त्या ठिकाणी. कैकईनं असणारा सारासार विचार त्या ठिकाणी केला नाही. असणाऱ्या पुत्रमोह मनाच्या ठिकाणी कैकईनं धारण केला आणि दोघांमध्ये वितुष्ट आणण्याचं कार्य कैकई करू लागली. आठविता श्री रघुनाथ, परम सुखे सुखावे भरत. नाही राज्य लोभाचा स्वार्थ, परमामृत श्रीरामी. मग असणाऱ्या भरतजींनी एकच विचार केला. प्रभू रामचंद्राचं स्वरूप डोळ्यासमोर आणलं की अतिशय आनंद त्या ठिकाणी व्हायचा. रामाचा असणाऱ्या सानिध्यात राहण्यामध्ये जेवढं
सुख आहे, ते राज्य उपभोगण्यास सुख नाही, हे भरतजीनं त्या ठिकाणी मानलं. म्हणून असणाऱ्या राज्याला लाथ मारण्याचा निर्णय भरतजी त्या ठिकाणी घेऊ लागले. करायचंय तर फक्त रामकार्य त्या ठिकाणी करायचं, रामाच्या सानिध्यातच त्या ठिकाणी राहायचं. आपला राम बहु असणारा सुखी राहिला तर आपण सुखी राहतोय, असा विचार भरतजी त्या ठिकाणी करू लागले. श्रीरामाच्या पाया परते परम सुख नाही भरताते, या लागी त्या जोनी निज राज्याते श्रीरामाते भेटो निघे. भरतजीनं एकच मनामध्ये विचार त्या ठिकाणी केला, जो साधक प्रभू रामचंद्राच्या चरणाशी लीन त्या ठिकाणी होतोय, ज्या साधकानं रामाच्या पायाजवळ असणारं सुख आहे हे ओळखलं गेलं, त्यालाच खरा राम त्या ठिकाणी कळला. आणि तेच भरतजीनं त्या ठिकाणी ओळखलं की रामाच्या चरणाजवळ राहणं ह्याच्यापेक्षा दुसरं सुख नाही. हे राज्य विषय उपभोगायचा म्हटलं की दुःख त्या ठिकाणी भोगावं लागतं. म्हणून या राज्याची हाव त्या ठिकाणी सोडली, फक्त मला राम प्राप्तीच व्हावी हा विचार असणाऱ्या भरतजींनी मनाच्या ठिकाणी म्हणजे धारण केला. देव दैत्या वैरवी तंड त्यांचा नव्हे एक पिंड, राज्य लोभे दुःख उदंड वैराखंड एरा एरा. मग असणाऱ्या कैकईनं मग सांगितलं होतं, देव आणि दैत्य एक असणाऱ्या त्या ठिकाणी सावतर भाऊ आहेत, त्यांचं कवाच म्हणजे शक्यत्व त्या ठिकाणी आलेलं नाही. म्हणून भरतजी विचार करू लागले की असणारं देवाचं आणि दैत्याचं वैर आहे हे बरोबर आहे त्या ठिकाणी, पण इथं रामाचा आणि माझा एक पिंड आहे त्या ठिकाणी. तसा म्हणजे देवाचा आणि दैत्याचा एक पिंड म्हणजे त्या ठिकाणी नाही. देवाला वाटायचं असणारं अमृत मला मिळावं, दैत्याला वाटायचं मला त्या ठिकाणी मिळावं, म्हणजे त्याच्यात काय होतं, स्वार्थ त्या ठिकाणी होता. म्हणून म्हणजे स्वार्थ जिथं त्या ठिकाणी आला की वैर म्हणजे निर्माण होतं. म्हणून म्हणजे तसं आमच्या रामाच्या तर माझ्यात कसलाच स्वार्थ त्या ठिकाणी नाही, वैर येण्याचं कारणच त्या ठिकाणी नाही. एक पिंडी आम्ही दोघं आहोत असा भरतजींनी विचार केला. भिन्न भिन्न पिंडोत्पत्ती गरुड सर्पा वैर प्राप्ती, तैसे नाही श्रीराम भरती चौघेही होती एक पिंड. कैकईनं गरुड आणि सर्पाचं उदाहरण देऊन सांगितलं ही सावतर भाऊ आहे, त्यांच्यात वैर आहे म्हणले त्या ठिकाणी. पण भरतजींनी असणारा विचार त्या ठिकाणी केला, सारासार विचार भरतजी करू लागले की असणाऱ्या गरुडाचा वेगळा पिंड आहे आणि असणाऱ्या सर्पाचा वेगळा पिंड आहे. म्हणजे ती एका पिंडातून उत्पत्ती म्हणजे दोघाची नाही, दोघाचा पिंड वेगळा आहे, त्याच्यामुळं म्हणजे असणारं वैर त्या ठिकाणी येतं. तसं म्हणजे आम्ही दोन पिंडाचे नाव, आम्ही एकाच पिंडाचे त्या ठिकाणी आहोत, त्याच्यामुळं आमच्यामध्ये रामामध्ये आणि माझ्यामध्ये कसलंच वैर आणि त्या ठिकाणी म्हणले नाही. सौमित्र भरत आणि शत्रुघ्न चौथा जाना रघुनंदन, चारी मूर्ती श्रीराम पूर्ण विरू संपूर्ण या नाव. मग असणाऱ्या त्या ठिकाणी कसं आहे म्हणजे असणारे भरत, शत्रुघ्न आणि लक्ष्मण आणि यांच्यात चौथा असणारा प्रभू रामचंद्र, हे कसे आहेत म्हणजे चारी एकच आहेत म्हणजे त्या ठिकाणी. ह्या चौघापासून चतुष्टव्यूह असणारे प्रभू रामचंद्र म्हणजे त्या ठिकाणी प्राप्त झालेले आहेत. म्हणून म्हणजे आम्ही चौघही एकच आहे, चौघ एकमेकाला सोडून आणि त्या ठिकाणी म्हणजे राहू शकत नाही. चौघेही बंधू भिन्न भिन्न व्यक्ती, चारी मिळवणी श्रीराम मूर्ती, विहू चतुष्ट याते म्हणती आगमाती वेदोक्ती. मग असणाऱ्या त्या ठिकाणी दिसायला चार आहेत म्हणजे त्या ठिकाणी भरत, शत्रुघ्न, राम आणि लक्ष्मण ही दिसायला चार आहेत, पण ह्या चारीतून एकच असणारी मूर्ती साकाराला आली, ती म्हणजे असणारे प्रभू रामचंद्र आहेत. आणि त्यालाच म्हणजे असणारं चतुष्टव्यूह म्हणजे त्या ठिकाणी म्हणतात, असं असणारे ग्रंथकर्ते सांगू लागले. ऐसिया एकात्मता अतिप्रीती भेटो पाहे श्रीराम मूर्ती, उदय येताची गवस्ती निज गमनार्थी उद्यत. म्हणून म्हणजे असणाऱ्या भरतजीने विचार केला ही चारी मूर्त्या दिसायला चार आहेत पण एकच म्हणजे चतुष्ट आहे त्या ठिकाणी. कसलंच असणाऱ्या चौघामध्ये काहीही भेद त्या ठिकाणी नाही. म्हणून भरतजीने विचार केला आजची रात्र संपली, उद्याचा दिवस उगवला की उजळल्या बरोबर म्हणजे असणाऱ्या रामाच्या दर्शनाला म्हणजे त्या ठिकाणी जायचं, रामाची भेट त्या ठिकाणी घ्यायची, असा विचार भरतजीने म्हणजे केला. पाचोरनिया प्रधाना म्हणे सिद्ध वेगी करा सेना, भेटावया रघुनंदना जाणे म्हणा निश्चित. लगेच असणाऱ्या भरतजीने आपल्या असणाऱ्या सेनापती त्या
त्या ठिकाणी बोलवले. सांगितलं गेलं उद्या सकाळी उजळल्या बरोबर राम भेटीला त्या ठिकाणी जायचंय. आपल्या असणारं रथ घोडं सर्व सैन्य त्या ठिकाणी सज्ज करा. राम भेटीला सकाळच्या प्रहरी त्या ठिकाणी निघायचं. वसिष्ठ येऊनी आपण पावया भरताचे मन, म्हणे पुत्र धर्माचे लक्षण निज वचन बोलता. मग त्या ठिकाणी असणाऱ्या वसिष्ठ महाराजांनी विचार केला. एकदा म्हणले असणाऱ्या भरतजीकडे जावं, जे असणार हिताचं वचन आहे ती सांगावं. भरतजी म्हणजे ऐकलं तर ऐकलं, असणार म्हणजे हितोपदेश त्या ठिकाणी करावा असा विचार वशिष्ठ सद्गुरूंनी केला. आणि भरतजीला वशिष्ठ सद्गुरू काय त्या ठिकाणी बोलू लागले. तुम्ही तरी चौघेही पितृभक्त, ज्ञानी मुना गेला दशरथ, राज्याभिषेकावा भरत श्री रघुनाथ वनवासी. मग असणारे वशिष्ठ सद्गुरू भरतजीच्या जवळ आले. भरतजीला सांगू लागले, भरतजी राजा दशरथाची तुम्ही असणारी 4 मुलं त्या ठिकाणी आहात. आणि राजा दशरथाने या देहाचा त्याग करत असताना त्या ठिकाणी सांगितलं की रामाला 14 वर्ष वनवास, भरताला अयोध्या नगरीचं राज्य, हे असणाऱ्या आपल्या वडिलाचं वचन म्हणले त्या ठिकाणी प्रति पाळावं म्हणले. त्याला खोट त्या ठिकाणी लागू नये म्हणून म्हणले तुम्ही अयोध्या नगरीच्या राज्याचा स्वीकार त्या ठिकाणी करावा. वशिष्ठ सद्गुरू भरतजीला पुन्हा एकदा त्या ठिकाणी सांगू लागले. तुझ्या मातेचे वरदान तिचेही मागणे हेची जाण, भरतासी राज्याभिषिंचन रघुनंदन वनवासी. आणि तुझ्या असणाऱ्या मातेनं आईनं कैकईनं म्हणजे राजा दशरथाकडून हेच वरदान म्हणजे त्या ठिकाणी मागितलं होतं की पहिल्या वरानं प्रभू रामचंद्राला 14 वर्षाचा वनवास माझा असणारा मुलगा भरत ह्याला म्हणजे राज्याची गादी म्हणजे त्या ठिकाणी मिळावी. ही तुझ्या आईला मिळालेलं राजा दशरथाकडून वरदान आहे म्हणले. आईची बी इच्छा तशीच आहे म्हणले. त्याच्यामुळे आता रामानं वचन पाळलं, वनवासाला गेला. तसं तू म्हणले असणारं वचन पाळावं आणि ह्या अयोध्या नगरीच्या राज्यपटावर त्या ठिकाणी तो बसावं असे वशिष्ठ सद्गुरू भरतजीला सांगू लागलेले आहे. रामा पितृ वचन विश्वासी, वेगी गेला वनवासासी, तू ही पाळी पितृवाक्यासी, अभिषेकासी अंगीकारी. मग असणारे भरतजी प्रभू रामचंद्राणी म्हणजे राजा दशरथाचं वचन म्हणजे एका क्षणात त्या ठिकाणी मानलं गेलं. आणि राज्याला लाथ मारी 14 वर्षाच्या वनवासासाठी वनामध्ये प्रभू रामचंद्र निघून त्या ठिकाणी गेलेला आहे. आणि राहिलेलं जे दुसरं वचन आहे तुला असणाऱ्या अयोध्या नगरीचं राज्याभिषेक त्या ठिकाणी करायचा, तर त्याचा असणारा लवकर सज्ज होणं आणि त्या राज्याभिषेकाचा स्वीकार म्हणजे तू भरतजी कर असं वशिष्ठ सद्गुरू भरतजीला सांगू लागले. श्रीरामा अभिषेकावया निर्धारी, पूर्वी केली होती सामग्री, ती सिद्ध आहे माझ्या घरी, तू अंगीकारी अभिषेक. भरतजी मी विनंती करून तुम्हाला त्या ठिकाणी सांगतो. प्रभू रामचंद्राला अभिषेक कालच म्हणजे त्या ठिकाणी करायचा होता म्हणून म्हणजे सगळी म्हणजे असणारी साधन सामग्री म्हणजे अभिषेकाची आणून म्हणजे माझ्या घरी ठेवलेली आहे. म्हणजे ती लगेच घेऊन येतो तुम्हाला अभिषेक म्हणजे त्या ठिकाणी करतो. तुम्ही त्याचा असणारा स्वीकार म्हणजे करावा. पितृवचन उल्लंघिता अवश्य पावजी नरक पाता, आग्रह न करावा भरता तुझ मी आता अभिषेकी. मग असणारे वशिष्ठ सद्गुरू सांगू लागले वडिलाच्या वचनाला खोट म्हणजे त्या ठिकाणी लागू नये. वडिलाच्या वचनाचं असणारं वचनाचं उल्लंघन त्या ठिकाणी केलं की अधोगतीला जावं लागतं, नरकाला म्हणजे त्या ठिकाणी जावं लागतं. म्हणून म्हणजे तू जो आग्रह त्या ठिकाणी धरलेला आहे की राज्याचा स्वीकार करणार नाही, हा आग्रह मनातील त्या ठिकाणी काढून टाक. मी आताच्या आता तुला असणारा अभिषेक त्या ठिकाणी करणार आहे, त्याचा असणारा स्वीकार म्हणजे भरतजी तुम्ही करावा. वशिष्ठ सद्गुरू भरतजीला बोलू लागले. ऐकोनी वशिष्ठाचे वचन भरत पडला मूर्छापन्न, दीर्घ मांडिले रुदन आक्रांते पूर्ण बोलत. एवढं वशिष्ठ सद्गुरूंनी प्रेमानं त्या ठिकाणी भरतजीला सांगितलं तरी मन ठाम त्या ठिकाणी होईना गेलं. असणाऱ्या वशिष्ठ सद्गुरूंचं वचन ऐकलं गेलं, अंतःकरणाला पोळलं गेलं. 10 श्री जमिनीवर पडले, मूर्छना त्या ठिकाणी आली. मोठमोठ्यानं असणारं दुःख करत भरतजी आणि रडू लागले. कैकई हरिके झाली रांड, जळतीचे काळे तोंड, वनवासाचे पाखंड तिने वितंड वाढविले. मोठमोठ्यानं रडू लागले आणि सांगितलं गेलं ह्या
निश्चित बसली. तिच्यामुळेच म्हणजे माझा असणारा भाऊ प्रभू रामचंद्र हा असणारा वनवासी त्या ठिकाणी झाला. रामाला दुःख म्हणजे त्या ठिकाणी दिलं, रामाबरोबर लक्ष्मणाला दुःख दिलं, सीता माऊलीला दुःख दिलं. ही म्हणजे असणारी सांदाडी जाऊन म्हणजे आता बसली असणाऱ्या कैकेयीला, आईला असणारा भरतजी त्या ठिकाणी बोलू लागलेला आहे. कैकेयी केवळ परमनष्ट, भाग्य गोविला पती वरिष्ठ, तिचे मागणे पाप स्पष्ट, तो राज्यपट मी न घेई. माझी कैकेयी आई नाही त्या ठिकाणी, अतिशय पापिष्ट आहे त्या ठिकाणी. गोड बोलून आपल्या असणाऱ्या पतीला, नवऱ्याला आपल्या वचनात त्या ठिकाणी गोवन घेतलं, आपलं हित त्या ठिकाणी साधलं. ही लाव असणारी माझी आई का असणारी कैकेयी आहे त्या ठिकाणी. एवढं म्हणजे सगळ्याला दुःखात म्हणजे त्या ठिकाणी पाळलं म्हणजे असणाऱ्या कैकेयीनं. वशिष्ठा तुझं करतो नमन, किती पासी माझे मन, वाचून या रघुनंदन, विषंचन मी न घे. भरतजीने आणि असणारं त्या ठिकाणी निर्वाणीचं बोल वशिष्ठ सद्गुरूला बोलू लागले, गुरुवर्या तुम्हाला मी साष्टांग दंडवत म्हणजे त्या ठिकाणी घालतो. म्हणजे का उग माझ्या मनाची म्हणजे त्या ठिकाणी परीक्षा बघायला लागला. म्हणजे तुम्ही किती बी मला आग्रह त्या ठिकाणी केला तर म्हणजे मी राज्याभिषेक करून घ्यायला त्या ठिकाणी तयार होणार नाही. माझ्या रामाशिवाय म्हणजे मी राज्याचा अभिषेक त्या ठिकाणी करणार नाही. हात जोडून विनंती करून निर्वाणीचा शब्द असणाऱ्या वशिष्ठ सद्गुरूला भरतजी बोलले. श्रीरामासी सांडोली यावनी, जरी मी बैसलो अभिषिंचनी, तरी मी झालो मद्यपानी, मातृगमनी अतिनष्ट. निर्वाणीचे शब्द असणाऱ्या भरतजी वशिष्ठ सद्गुरूला बोलू लागले, माझा असणारा प्रभू रामचंद्र बहु म्हणजे वनाच्या ठिकाणी दुःख भोगतोय आणि त्याला सोडून जर मी हे असणाऱ्या राज्याचा स्वीकार त्या ठिकाणी केला तर मातृगमनीचं असणारं पातक म्हणजे माझ्या मस्तकी त्या ठिकाणी बसल. एवढं निर्वाणीचे शब्द भरतजी असणारे सद्गुरूला बोलू लागले. तुझे शिवोनी या चरण, पूर्वी वाहिली श्रीरामाची आन, त्याची माझे अतिप्रमाण, पुढती आपण न पुसावे. गुरुवर्या गुरुवर्या मगाच म्हणजे तुमच्या असणाऱ्या चरणाची असणारा स्पर्श करून म्हणजे प्रभू रामचंद्राची शपथ घेऊन म्हणजे मी सांगितलंय की राज्याचा स्वीकार त्या ठिकाणी करणार नाही. आता म्हणजे तुम्ही माझी असणारी परीक्षा त्या ठिकाणी बघू नका आणि तुम्ही म्हणजे मला आग्रह त्या ठिकाणी करू नका. मी राज्याचा स्वीकार कदापिही त्या ठिकाणी करणार नाही. ठाम निर्णय असणाऱ्या भरतजींनी वशिष्ठ सद्गुरूंना सांगितला. मनोनी चरणी ठेविला माता, हेतोनी मागतो रघुनाथा, राज्याभिषेकाची कथा मजही आता न पुसावी. गुरुवर्या गुरुवर्या तुम्हाला साष्टांग नमस्कार न होत दंडवत म्हणजे तुमच्या चरणावर त्या ठिकाणी घालतो. पण म्हणले मला अभिषेकाची वार्ता पुन्हा म्हणले माझ्याजवळ त्या ठिकाणी काढू नका. मला फक्त एकच ध्यास आहे त्या ठिकाणी की असणाऱ्या प्रभू रामचंद्राचं दर्शन घ्यायचंय, रामाची भेट त्या ठिकाणी घ्यायची आहे. मला एवढंच माझा मनोदय आहे त्या ठिकाणी. म्हणून म्हणजे तुम्ही पुन्हा म्हणून म्हणजे मला ह्या राज्याची गळ त्या ठिकाणी घालू नका. पुन्हा पुन्हा तीच म्हणजे माझ्या समोर मांडू नका. भरतजी वशिष्ठ सद्गुरूंना बोलू लागले. ऐकोनी भरताचे वचन, वशिष्ठ झाला सुख संपन्न, हृदय धरला लिंगून, म्हणे अति सज्ञान तू होसी. खरं असणारं भरतजीचं मन वशिष्ठ सद्गुरूंनी ओळखलं गेलं. वशिष्ठ सद्गुरूला आनंद त्या ठिकाणी वाटला. काय भरत आहे त्या ठिकाणी, भावाशिवाय राहत नाही, राज्य तुच्छ त्या ठिकाणी मानलं. का तर माझा असणारा भाऊ श्रेष्ठ आहे. भावाच्या पायाजवळ जेवढं सुख आहे तेवढं राज्यामध्ये सुख नाही हे भरतजीनं त्या ठिकाणी ओळखलं. वशिष्ठ सद्गुरूला आनंद झाला. छातीच्या ठिकाणी प्रेमालिंगन असणाऱ्या भरतजीला त्या ठिकाणी दिलं. धन्य धन्य असणारा भरत आहे त्या ठिकाणी. वशिष्ठ सद्गुरू त्या ठिकाणी आणि म्हणजे बोलू लागले. तुझ्या सवे घेऊन माता, भेटी येईना मी रघुनाथा, भरते चरणी ठेविला माता, सभाग्यता आजी माझी. मग लगेच असणाऱ्या भरतजींनी सांगितलं, वशिष्ठ सद्गुरू वर्या तुमच्या बरोबर माझ्या असणाऱ्या आई म्हणजे माता म्हणजे त्या ठिकाणी बरोबर घेतो आणि तुमच्या बरोबर राम भेटीला त्या ठिकाणी जाऊ असं सांगितलं. वशिष्ठ सद्गुरूच्या चरणावर साष्टांग दंडवत असणाऱ्या भरतजींनी त्या ठिकाणी घातला गेला. सद्गुरू झाला सुप्रसन्न, भरते त्राहिटिले निशाण, सेना सन्नदा करा संपूर्ण, शीघ्र गमन वनवासा. मग वशिष्ठ सद्गुरूंनी सांगितलं, भरतजी तुमचं मन त्या ठिकाणी ओळखलं गेलं. सर्व आया माता सहित तुम्हाला म्हणजे
असणाऱ्या राम भेटीला त्या ठिकाणी घेऊन जातो. हे ऐकलं गेलं. भरतजीला अतिशय आनंद झाला. सर्व सेना सज्ज त्या ठिकाणी केली. निशाण त्राटली गेली. रामनामाचा गजर त्या ठिकाणी केला. हरी के नाचता भरता आजी देखे ना श्री रघुनाथ माझे पुरतीला मनोरथ कृत कार्यार्थ मी होईना. नुसतं राम भेटीला वशिष्ठ सद्गुरूंनी जायचंय म्हटल्याबरोबर भरतजीचा आनंद गगनात त्या ठिकाणी मावेना. आनंदानं हातामध्ये असणारी रामध्वज पताका त्या ठिकाणी घेतली. आनंदानं त्या ठिकाणी नाचू लागले. मनाच्या ठिकाणी विचार करू लागले, नक्की मी आता असणाऱ्या प्रभू रामचंद्राची भेट त्या ठिकाणी घेणार आहे. माझ्या डोळ्यानं प्रभू रामचंद्राला त्या ठिकाणी पाहणार आहे. मी धन्य धन्य त्या ठिकाणी होणार आहे. याचा आनंद भरतजीला त्या ठिकाणी होऊ लागला. श्रीराम भेटावया तत्काळी भरत निघाला से सदळी नगरे हर्षे पिटली टाळी वन सकळी निघावया. मग एवढा आनंद त्या ठिकाणी झाला. नगरीतील सर्व लोक असणारा त्या ठिकाणी भरतजी जवळ आले. त्या ठिकाणी सर्व दळभार त्या ठिकाणी सज्ज केला. निशाण त्राटली गेले. वाजंत्र्याचा गजर त्या ठिकाणी झाला आणि राम भेटीला जाण्यासाठी सर्व नगर अयोध्या नगर एकवटलं गेलं. होईला श्रीराम दर्शन उद्यमी चालती संपूर्ण उभयला बी ठेवून मन निघाले जन अयोध्येचे. मग त्या ठिकाणी असणाऱ्या सर्व जनतेनं मनाच्या ठिकाणी एकच लोभ धरला गेला. आपलं हित कशात आहे? प्रभू रामचंद्राला पाहण्यामध्ये जे हित आहे हे सगळ्यांनी त्या ठिकाणी जाणलं गेलं. आणि भरतजीच्या भोवताली सर्व अयोध्या नगरीचे जनलोक त्या ठिकाणी सज्ज झाले. आणि आज आपलं असणारं हित त्या ठिकाणी प्राप्त होणार आहे. रामभेट त्या ठिकाणी होणार आहे. म्हणून सगळे आनंदानं असणारं नाचत गात आणि म्हणले रामभेटीला जाण्यासाठी म्हणले येऊ लागले. काय केलं? 53 झाले का? 144 वाच मग त्यांना दुकानदार वाणी सिद्ध केले पसारे सोनी सोनार जोशी व्यवहारे दुसी दिंडे घेतली थोरे गवळी किल्लारे थापटली. मग कोण कोण त्या ठिकाणी राम भेटीला जाण्यासाठी उत्सुक झालेला आहे? कोण कोण आले त्या ठिकाणी? असणाऱ्या व्यापाऱ्यांनी कपड्याची दिंडीच्या दिंड त्या ठिकाणी घेतली. गायी चरणाऱ्यांनी गायीचं पालन करणारी जे गोपाळ आहेत त्यांनीही आपल्या असणाऱ्या सर्व गायी वासरा सहित बरोबर त्या ठिकाणी घेतल्या आणि आनंदानं राम भेटीला जाण्यासाठी उत्साहित होऊन येऊ लागले. चालल्या पक्वान्न परवडी दुधा दह्याच्या कावडी तेलिया घेतल्या तेलाच्या जोडी कापड गोडी चाट्यांची. मग सगळे असणारे त्या ठिकाणी म्हणजे व्यापारी आले, चाटी आले, माळे आले त्या ठिकाणी. गवळी सुद्धा म्हणजे असणाऱ्या दुधाच्या घागरी भरून म्हणजे त्या ठिकाणी आले. तेली सुद्धा तेलाचा डबा घेऊन म्हणजे असणाऱ्या राम भेटीसाठी म्हणजे आतुरतेनं आणि म्हणजे निघू लागले. तांबोळी बांधली आटकी ब्राह्मणी बांधली दोटकी माय बापा नकुसती एकी चोरणी मार्गी लागली एक. मग असणारी पानाचा व्यापार करणारे तांबोळी त्या ठिकाणी आले, माळी आले. आणि कुणाला तर एवढा आनंद झाला की म्हणजे काय आहे बापाला विचारायचं म्हणजे चला बाहेरच्या बाहेर म्हणजे एवढा राम प्राप्त आपल्याला होणार आहे. रामाची भेट त्या ठिकाणी होणार आहे. म्हणून आई वडिलाला न विचारताच म्हणजे असणाऱ्या मेळ्यात घुसली. राम भेटीची आतुरता धरून जाऊ लागले. पुत्रा लागी धावे माता स्त्री पुत्रा लागी निघे पिता पुतण्या लागी धावे चुलता श्री रघुनाथा पावया. मग असणारा म्हणजे त्या ठिकाणी पोरं पुढे गेली म्हणून म्हणजे त्यांची काळजी म्हणजे आई बापाला त्या ठिकाणी लागली की बापानं बी मागं पळायचं. नवरा गेला म्हणून बायकोनं मागं पळायचं. एखाद्यानं म्हणजे असणारा पुतण्या म्हणजे एकटाच म्हणजे राम भेटीला चाललाय की म्हणजे आपण बी जाऊ म्हणून त्याच्या बरोबर म्हणजे असणारा चुलता बी निघायला लागला. चुलत्याच्या मागं चुलती निघायला लागली. तिच्या बरोबर तिची बहीण मावशी निघायला लागली. अशी ओळ म्हणजे राम भेटीला जाण्यासाठी आणि लागली गेली. बाडाईचा भारवाहक ओढे शिंपी नाटक मणिकरा रजक नापिक जळतारक निघाले. मग त्या ठिकाणी असणारे म्हणजे रजक परीट आहेत म्हणजे ते बी त्या ठिकाणी निघाले. माळी निघाले, शिंपी निघाले, साळी म्हणजे त्या ठिकाणी निघाले गेले. एवढंच नाही असणारं पाणी टाकणारी कुळी सुद्धा म्हणजे त्या ठिकाणी आणि रामभेटीच्या आतुरता धरून म्हणजे निघू लागले. सुतार शास्त्रकार रजुकार मार्गी विकारा होया पार घेऊन चालले पायतानांचे
मग त्या ठिकाणी असणार म्हणजे सगळी जातीची म्हणजे त्या ठिकाणी जाऊ लागली. मग चांभारच का राहतेली, त्यांना नाही का रामभेट करायची. म्हणून म्हणजे त्यांनी त्यांच्या व्यवसायाचं चपलाच्या बहाराच्या बहारामध्ये डोक्यावर त्या ठिकाणी घेतलं आणि सगळ्या बरोबर सगळ्या असणाऱ्या जातीची मंडळी रामभेटीच्या आसमानामध्ये धरली. रामभेटीच्या प्राप्तीसाठी म्हणजे निघू लागले. सकुटुंब निघाले समस्त, भाडे न मिळे देता अर्थ, एक म्हणती निघा त्वरित, दुरी भरत अंतरला. मग त्या ठिकाणी एवढं मनामध्ये आनंद त्या ठिकाणी झालेला आहे. गाड्या त्या ठिकाणी कुणी काढलेल्या आहेत, भाड्याचा सुद्धा विचार केला नाही. म्हणजे ज्याला जागा मिळेल तिथं म्हणजे त्या ठिकाणी बसा. आणि ज्याला जायचं पायानं ज्याला चालणं होत नाही त्यानं म्हणायचं ही घे, म्हणायचं आमचं पैसे पण आम्हाला घेऊन जा. असं म्हणून म्हणजे धावत पुढं म्हणजे भरतजीच्या बी पुढं म्हणजे असणारे ही जन लोक त्या ठिकाणी गेले. भरत म्हणजे माग त्या ठिकाणी राहिले. अशी अवस्था म्हणजे त्या ठिकाणी रामभेटीची होऊ लागली. घरी राखणा न राहे कोणी, निघते राहेरावरी रसुनी, श्रीराम पावया नयनी, उल्हासमनी सर्वांच्या. प्रत्येकाच्या अंतःकरणाच्या मनामध्ये एकच उल्हास त्या ठिकाणी होता. कवा एकदा प्रभू रामचंद्राला डोळं भरून पाहतोय. घराची ही आशा त्या ठिकाणी सोडली गेली. माग कोण घराला कुलूप लावलंय का नाही बघायला सुद्धा कोण नाही त्या ठिकाणी तयार. एवढी मनामध्ये रामाविषयीची आस्था त्या ठिकाणी धरली. कुणालाही न विचारता आपल्या मनाला वाटलं की दावतच रामाचं असणारं स्वरूप पाहण्यासाठी धावू लागली. खरावरी वळगोनी हर्ष निघाल्या कुलाल पत्नी, श्रीराम देखावया नयनी, अपमान मनी सुखे साहिती. पुन्हा असणारं म्हणजे त्या ठिकाणी कुंभाराच्या बायकाला बी वाटलं सगळं गाव गेलं म्हणजे आपणच का माग त्या ठिकाणी राहायचं. लगेच म्हणजे माते वाहिला म्हणजे गाढवं घरी होती. त्या गाढवावर म्हणजे कुंभाराच्या बायका बसल्या, गाढवावर हाकीत म्हणजे असणाऱ्या रामभेटीसाठी आनंदानं धावू लागल्या. अवघी आहे पुढे भाडेकरी नेले गाडे, राजस धनकती बापुडे त्यापाशी भाडे जोडावया. मग त्या ठिकाणी जी भाड्यानं केलेली वाहनं होती ती म्हणजे सगळ्याच्या पुढं म्हणजे असणारं आपलं भाडं घेऊन म्हणजे त्या ठिकाणी जाऊ लागली. दोघांमध्ये एवढी चुरस त्या ठिकाणी लागायची की मी आधी रामाला पाहतोय का तू आधी रामाला पाहतोय, याच्या उल्हासानं म्हणजे धावत म्हणजे असणारा मार्ग अतिक्रमण करू लागले. निघाले दुजांचे संभार, सैन्यासी चालले अपार, नागवे चालले दिगंबर, श्रीरामचंद्र पावया. मग एवढंच नाही, त्या ठिकाणी सगळी ब्राह्मण मंडळी ही त्या ठिकाणी उल्हासित झालेली आहे. राम भेट घ्यायची हा मनोमन इच्छा धारण त्या ठिकाणी केलेली आहे. सगळे ब्राह्मण मंडळी त्या ठिकाणी राहिले गेले. आणि एवढंच नाही, जे असणारे दिगंबर आहेत, सर्व वस्त्राचा ज्यानं त्याग त्या ठिकाणी केलेला आहे, ते दिगंबर मुनी सुद्धा असणाऱ्या राम भेटीची आस मनामध्ये धरून तत्परतेनं म्हणजे चालू लागलेले आहेत. श्वेतवारू युक्त राहता त्यावरी हर्षे पैसे भरत, शत्रुघ्न ही प्रेरिला राहता, रघुनाथा श्री रघुनाथा भेटावया. मग असणारे पांढरे शुभ्र वारू म्हणजे घोडे म्हणजे आपल्या असणाऱ्या रथाला त्या ठिकाणी झोपलेले आहेत. त्या रथावर भरतजी बसलेले आहेत. आणि भरतजी निघू लागली. शत्रुघ्नांनी बी बघितलं, शत्रुघ्न बी आपला रथ सज्ज त्या ठिकाणी केला आणि भरतजी बरोबर शत्रुघ्न बी राम भेटीला मध्ये निघू लागले. पालकी माझी कौशल्या वाहुनी आणि सुमित्रा दुसरी जननी, निघाल्या येरेही राजपत्नी श्रीराम दर्शनी उद्धत. मग असणाऱ्या आपल्या माताई त्या ठिकाणी बरोबर घेतल्या. एक असणारी डोली त्या ठिकाणी सजवली गेली, पालखी सज्ज त्या ठिकाणी केली. त्या पालखीमध्ये एक असणारी कौशल्या माता आणि दुसरी असणारी सुमित्रा माता, दोघीलाही डोलीमध्ये त्या ठिकाणी घातलं आणि राम भेटीसाठी त्या दोन्ही माता त्या ठिकाणी आनंदानं जाऊ लागल्या. काही माता नय निशेषा तीच झाले परम दुःख, न राम रावा न भरत देखा, काळे मुख केवी दाऊ. मग त्या ठिकाणी म्हणली ही कौशल्या माता आणि सुमित्रा माता गेल्या. तिसरी असणारी कैकेयी म्हणली ती काही गेली नाही. म्हणली तिनं एकच विचार केला, आपल्याला राम बी शेवटी भेटला नाही ना आपला भरत बी त्या ठिकाणी भेटला नाही. एक करायला गेले घडलं दुसरंच म्हणजे त्या ठिकाणी पोराचं हित करावं हा विचार मनात त्या ठिकाणी केला. आणि राम बी अंतरला गेला आणि भरत बी अंतरला गेला.
आता कुठलं माझं असणारं काळं तोंड म्हणजे कुठल्या अर्थानं म्हणजे त्या ठिकाणी रामाला दाखवायला जाऊ म्हणून म्हणजे ती काय असणाऱ्या राम भेटीला त्या ठिकाणी गेली नाही. घरात म्हणजे अंधार करून अंधारात म्हणजे त्या ठिकाणी बसली. वशिष्ठादी ऋषी समस्त महंत प्रधानादी सुमंत यासी देवणी उत्तम रथ त्या समवेत निघाले. मग असणाऱ्या सुमंत प्रधानाला श्रेष्ठ असणारा रथ त्या ठिकाणी स्वाधीन केला. त्या रथामध्ये श्रेष्ठ महंत त्या ठिकाणी बसले गेले. सूर्यवंशाचे कुलगुरू वशिष्ठ सद्गुरूही त्या ठिकाणी बसवले. सुमंतानं रथ त्या ठिकाणी हाकला मार्गस्थ झाले. षष्टी हयना भद्रजाती 10 सहस्त्र मत्त हस्ती घंटा गागऱ्या पताका भोवती दोही भागी शोभती भरताच्या. आणि एवढंच नाही भरताच्या दोन्ही बाजूला अतिशय मत्त हत्ती झालेले आहेत. त्या ठिकाणी श्रंगार त्या ठिकाणी केलेला आहे. हे असणारे बलाढ्य हत्ती असणाऱ्या भरतीच्या दोन्ही बाजूला त्या ठिकाणी आणि म्हणजे राम भेटीला जाऊ लागलेले आहेत. अतिरथी महारथी 60 सहस्त्र भद्र जाती भरता पाठीसी धावती रथ गडगडती सायुधी. आणि भद्र जातीचे असणारे 60,000 वीर म्हणजे असणाऱ्या भारताच्या पाठीमागे त्या ठिकाणी चालू लागलेले आहेत. एवढा लवाजमा अयोध्या नगरीचा राम भेटीला जाऊ लागलेला आहे. रथाची या गती विगती एका परीचा एक धाविती त्या माझी धनुष्याची वित्पत्ती शस्त्रगती साठोपा. मग त्या ठिकाणी रथ म्हणजे कशा त्या ठिकाणी एका मागोमाग एक म्हणजे वळत चढीनं शर्यत लावल्यासारखी त्या ठिकाणी जाऊ लागलेले आहेत. तू पुढे जातो का मी पुढे जातो तसंच म्हणजे असणाऱ्या धनुष्याचाही साठोप त्या ठिकाणी केलेला आहे. कडकड आवाज म्हणजे त्या ठिकाणी निघू लागलेला आहे. आनंदानं अति उत्साहात राम भेटीला म्हणजे सर्व प्रजा सेना म्हणजे त्या ठिकाणी जाऊ लागली. शतसहस्र सुजाती वारू निघाला वीरांचा संभारू नाना अलंकारी मनोहरू करीती दुर्धरू सिंहनाद. मग 7,000 असणारे घोडे आहेत म्हणजे त्या ठिकाणी नाना प्रकारचे अलंकार म्हणजे त्या घोड्याला त्या ठिकाणी घातलेले आहेत. झुली टाकलेले आहेत. असणारे सजीवलेले घोडे आहेत त्या ठिकाणी आणि अतिशय आनंदानं उड्या मारत राम भेटीला म्हणजे मार्गस्थ झालेले आहेत. धावू लागलेले आहेत. वारू बाणली मोहाळी अंगटोपा रागावळी पाखरा झळकती तेजाळी वीर महाबळी आरुढले. आणि त्या असणाऱ्या घोड्यावर म्हणजे असणारी झुली त्या ठिकाणी टाकलेली आहे. मस्तकावर असणारी त्या ठिकाणी झालरी टाकलेली आहे. असणाऱ्या त्या ठिकाणी घुंगर म्हणजे त्या ठिकाणी बांधलेले आहेत आणि त्याच्यावर श्रेष्ठ वीर त्या ठिकाणी आरूढ झालेले आहेत. ज्या ज्या मामा करीत म्हणजे असणाऱ्या राम भेटीला निघू लागले. वारुतीना पायावरी नाचती हो मामाजी जी करीती देवनी अंतरळी गती वारू थापटती महावीर. घोड्याला सुद्धा कळू लागलं राम भेटीमध्ये जेवढं सुख नाही तेवढं दुसरं कशात म्हणजे त्या ठिकाणी नाही. म्हणून घोडे ही अतिशय म्हणजे आनंदाने म्हणजे 3 पायावर नाचू लागलेले आहेत आणि राम भेटीची उत्कंठा मनाच्या ठिकाणी धरलेली आहे. नाचत म्हणजे त्या ठिकाणी जाऊ लागलेले आहेत. आकाशात म्हणजे त्या ठिकाणी उड्या मारू लागल्या. एवढा असणाऱ्या प्रभू राम नामाचा जय जयकार करत म्हणजे सर्व सेना म्हणजे त्या ठिकाणी जाऊ लागली. कातिया त्रिशूळा तोमरा बंडीमाळा चेंडू चक्र गदा मुग्धला लवडी थोर थोरा आले मोगर पायांचे. मग त्या ठिकाणी असणारे वीर आहेत म्हणजे हातामध्ये असणारा गदा आहे तोमर आहे शस्त्र आहे म्हणजे नाना प्रकारची शस्त्र त्या ठिकाणी घेतलेली आहेत. पायामध्ये तोमर त्या ठिकाणी घातलेले आहेत आणि या शस्त्राचा खणखणाट करत आवाज करत असणारी सेना म्हणजे राम भेटीला म्हणजे जाऊ लागली. खेटक भालजे अपारा पिलंगती पायांचे मोगरा भरत आले परशुधरा मल्लधरा तळपती. मग त्या ठिकाणी कुस्ती खेळणारे मल्ल होते. त्या ठिकाणी हातामध्ये तलवारी घेऊन म्हणजे नागव्या तलवारी नाचवणारे वीर त्या ठिकाणी होते. तेही म्हणजे आनंदानं राम भेटीला आणि जाऊ लागले. शेळी सावळी शक्तियुक्त लंगाईत बाणाईत कोयतेकार अद्भुत कटारास्त लघुवेगी. मग असणाऱ्या आलाईत बलाईत म्हणजे त्या ठिकाणी आहेत म्हणजे कट्यार हातात घेतलेले आहे कोयता हातात घेतलेला आहे. ही शस्त्रधारी मंडळी सुद्धा म्हणजे राम भेटीसाठी आनंदानं नाचत म्हणजे जाऊ लागलेली आहे. आडवडणे थडकती तळवैद्या माझी तळपती हैकार पाय देती वीर गरजती पायांचे. मग एवढंच नाही पायदळी सैन्य म्हणजे त्या ठिकाणी
आनंदाने मला त्या ठिकाणी जाऊ लागले. चतुरंगा सेना संभार राघव सेना अति दुर्धर भरत चालला सत्वर लागला गजर वाद्यांचा. मग चतुरंग सैन्य आहे त्या ठिकाणी, हत्तीवरचं सैन्य आहे, घोड्यावरचं सैन्य आहे, रथातलं सैन्य आहे, पैदळी सैन्य आहे त्या ठिकाणी. एवढं चतुरंग सैन्य हे असणाऱ्या प्रभू रामचंद्राचं सैन्य आहे आणि राम भेटीसाठी त्या ठिकाणी अतिशय आनंदाने जाऊ लागलेला आहे. जात असताना प्रभू रामचंद्राच्या रामनामाचा जयघोष त्या ठिकाणी करू लागलेले आहे. कुऱ्हाड्या कात्या कोयते हस्ती भारा पुढे वने छेदिती माती कामे नेनो किती भूमी सज्जिती चालावया. आणि ज्यानं म्हणजे असणारं कोयत म्हणजे त्या ठिकाणी हातात घेतलेला आहे, कुऱ्हाडी हातात घेतलेली आहे, ती म्हणजे सगळ्याच्या पुढे आहे. ती म्हणले का तर वाटणी काही झाडं झुडपं आडवी आली की ती तोडायची वाट मोकळी करायची. हे असं करीत म्हणजे असणारी सेना आणि राम भेटीला म्हणजे जाऊ लागलेली आहे. भार चालीला हिरुदर ठाकले भागीरथी तीर देखोनी भरताचा भार गुह कठोर शोभला. असो पांडुरंगा गुरुप्रथम नवला दुसरे जण संतांच्या त्यांच्या कृपाशीर्वाद आणि गतीचा विस्तार बाबाजी सद्गुरू असतो का. बसलेले सर्व श्रोते मंडळी साधू संत यांना साष्टांग प्रणिपात करून कथेला सुरुवात, कथेचं अनुसंधान. प्रभू रामचंद्राच्या भेटीला सर्व अयोध्या नगर निघालेले आहे. निघाल्यानंतर भागीरथी गंगा नदीचा तीर आहे आणि त्या गंगा नदीच्या तीरावर सर्वच्या सर्व चाललेले थांबलेले आहेत. तेवढ्या त्या तीरावर काम करणारा जो काय गुहक आहे, पुळे गुहक नावचा, त्यांनी बघितलं. म्हणला सैन्य तर असणाऱ्या झेंड्यावरून ओळखू येत होतं. पहिलं दशरथ राजाचा झेंडा होता आणि तोच भारताच्या असणाऱ्या सैन्याबरोबर झेंडा होता. म्हणलं ही भरतच आलेला आहे. पाहिलेलं सैन्य भारताचं बघितलं, अतिशय राग आला आणि रागाने काय करू लागले ऐका. कैसा राज लोभ अति दुर्धर सख्या बंधूस पाडिले वैर भरते सजोनिया भार श्रीरामचंद्र मारू जातो. का राग आला तर म्हणलं असणारा असलं कसलं राज्य आहे. सक्का भाऊ पक्का वैरी झाला राज्य लोभासाठी. कशासाठी नाही, तेवढ्यासाठीच होत राज्य कारभार धन दौलत ह्याच्यासाठीच. एवढ्यासाठी म्हणले असणारा सक्का भाऊ पक्का वैरी झाला म्हणलं हे राज्याभिषेकासाठी. एवढंच नाही, तिथल्या तिथं तरी गप बसायचं का नाही. आता घरी सोडून कसा तरी गेलाय, तिथल्या तिथं गप बसायचं का गप बसला नाही. आता मनात आलाय तर एवढं सैन्य घेऊन प्रभू रामचंद्राला मारायलाच आलाय असं भारताने मनातल्या मनात मानलं. असणाऱ्या रागाने पुढे काय करू लागले ऐका. माझा स्वामी श्री गुरु रघुनाथ तयाचा हा करू पाये घात मी राणी भिवंडीन भरत सेना समस्त छेदीन. माझे मालक आहेत प्रभू रामचंद्र, माझे स्वामी आहेत आणि त्या स्वामीला असणारा भरत मारायला निघालेला आहे. आताच भरत लढवणार आणि माझं जे काय चलाक असणारं जे काय बळ आहे, ताकद आहे ते भरतजीला दाखवणार आणि हितल्या हितच भरतजीला संपवणार, पुढे जाऊच देणार नाही असं मनातल्या मनात गुहक बोलू लागले. श्रीराम माझी माता पिता श्रीराम माझा सहभाता श्रीराम सद्गुरु निज माता श्रीराम तत्वता आत्मा माझा. असणारा माझा आई वडील कोण असेल तर प्रभू रामचंद्राचा आहेत. माझे भाऊ असणारा जन्मत प्रभू रामचंद्राचा आहेत. माझा जीव की प्राण म्हणजे प्रभू रामचंद्र आहेत. आणि ह्या प्रभू रामचंद्राला संपवाय भरत जे चाललेले आहेत तर त्या भरतला आता मी पुढे जाऊ देणार नाही असं गुहकजी म्हणू लागले. त्याचा करावया घात सैन्याची जातो भरत त्याचा करीना मी निष्पात श्रीराम भक्त तै सत्य. जर मी खरंच राम भक्त असेल तर असणारा हा जो काय भरत आहे आपलं सैन्य घेऊन प्रभू रामचंद्राला मारायला चाललाय तर मी आता ह्याला हितच मारतो असं गुहकजी बोलू लागले. श्रीरामाचा मी भेट करी ठेविला आहे गंगा तिरी भरत येऊनी कैसे परी परतिरी उतरिले. बघतोच म्हणले आज प्रभू रामचंद्राचा सेवक आहे म्हणले हिथं आणि मी प्रभू रामचंद्राची सेवाधारी सेवा करणारा. कसं काय भरतजी पैल तीराला ह्या नदीच्या पैल तीराला जात आहे आणि कसा प्रभू रामचंद्राला मारतोय बघतोच, ह्याला पुढे जाऊच देत नाही. निपासदाशी सांगे बोक जरी भरत येईल सकट दृढ राखावे गंगा तटक गंधोक शिव नेदी. त्या असणाऱ्या गुहका बरोबर मी त्याचं काही असणाऱ्या त्याच्या असणारी जातीची कोळी माणसं होती. सर्वच्या सर्व कोळ्यांना सांगून ठेवलं भारताचं जर सैन्य नदी जवळ जर आलं एखादा सुद्धा पाण्यात शिरू द्यायचं नाही.
एकाला सुद्धा पाण्याला स्पर्श देऊचा येत नाही, पुढे आला की त्याला मारा असं भरतजीनं सांगितलं. हे जरी आले युद्धासी तरी मी ख्याती लावीन त्यासी, दडमुंडीची पृथ्वीची क्षणो धैर्य मी करीन. जरी बळजबरीनं ती पुढे आली माझ्या बरोबर जर भांडण करायला लागली, जाऊ द्या मला बरोबर रामचंद्राला मारायला तू काढवा आला, माझ्या बरोबर भांडण करायला लागली तर मी सुद्धा त्यांच्या बरोबर भांडण करेल. असं भांडण करेल क्षणात म्हणजे सगळ्याची डुकी तडातड उडवून टाकीन, भुईसपाट सगळ्या सैन्याला करेल. मारीन रतावाजी गुंजर राणी मारीन नरवीर, वाह. वहती शुद्धतेचे पूर तैसे क्षात्र करीन. कसं असं रणांगणाच्या ठिकाणी युद्ध करायला म्हणजे असणार आहे, सर्व असणार रथ घोडे हत्ती चक्काचूर करेल, येणारा सैन्य सुद्धा चक्काचूर करेल. हिथं म्हणले असणारी रक्ताचाच पाठ नदीच व्हायला लावेल एवढी असणारी कीर्ती या भरतजी बरोबर मी करायला भोगजी बोलू लागले. श्रीरामाच्या निज कार्यार्थ निशेष वेचीन जीविता, येथो पुढे भरता त्या सर्वता जाऊ देनी. ऐका लक्षात ठेवा म्हणले असणार त्या प्रभू रामचंद्राच्या सेवेसाठी प्राण गेला तरी 72, जीव गेला तरी 72 म्हणले, पण एकालाही ह्या पाण्याला स्पर्श करून द्यायचा नाही भारताच्या सैन्याला, एकालाही तुम्ही कुणी पडू द्यायचं नाही, मी बघून घेतो असं गोहकजी बोलू लागले. निधडे निषाद निशंक मेळोनिया निज कटाक, सहस्रस्वये गुहाक सेना सम्मुख पै आला. असं निधडे छातीचे न घाबरणारे आपल्यासारखे पळपुटे नाहीत, मी बघतोच. असे शूरवीर पराक्रमी सैन्य बरोबर असणाऱ्या गुहकनी 10-15 जणांना घेतलं, हातामध्ये काठी कुऱ्हाडी उभाच, कुणी बी आला तरी सोडायचंच नाही. आणि स्वतः सगळ्याच्या पुढे बरं का सांगितलंय तयार राहावा, पण आपलं महाग असतं, सांगतो पुढच्या ना आपण महाग असतो, तसं नाही. भरतजी म्हणले असणारे सगळे जे गुहक सगळे असणाऱ्या कोळी मामांच्या पुढे उभा आहे, मी बघतो असं म्हणू लागले. भरतासी सांगती सैनिक युद्धासी आलासे गुहक, धरोनिया गंगेचे तटक गंगोदक शिव नदी. तेवढ्यात असणारे भरतजी हळूहळू पुढे सरकायला लागलेले आहेत. गुहकजीनं सांगितलं तोका भरतजी यायला लागलेत, म्हणले एकाला सुद्धा पाण्याला कुणी सुद्धा हात लावू देऊ नका, आपल्या पाण्याला शिवून देऊ नका, बघा तयार राहा. एक म्हणती राजानी मला निशंक म्हणून अम्मासी पारख जाला गुहक, तहाना पुटकाती लोक गंगोदक स्पर्शोने. तेवढ्यात पुढे सरकली, पाण्याला स्पर्श करणार तेवढ्यात एक जण कोळी उठला, अजिबात पाण्याला हात लावायचा नाही, हो बाहेर तिकडं. तेवढ्यात एक जण म्हणला काय आपलं झालं, राजा संपाला आपल्या म्हणून कुणी बी आपल्यावर दादागिरी करायला लागली. म्हणजे दशरथ राजा असता तर आपण हे नदीत पाणी पिऊन काय पोहून पलीकडच्या तीराला बी गेलो असतो, घागरी भरून पाणी बी घरी घेऊन गेलो असतो, पण आता आपला राजाच नाही म्हणून म्हणले आपल्याला कुणी बी दांडगाई कुणी बी आपल्या बरोबर असणार हिंमत रचायला लागले का तहान लय लागली. कुळी मामा पाणी काय पिऊन देणं, ते म्हणले काय करायचं, सगळे असणाऱ्या तहान्याने व्याकुळ झालेले आहेत, भरतजीच्या जवळ चालले. गुहकबा पुढे ते किती त्याशी क्षणार्धे लावी न ख्याती, आज्ञा द्यावी अम्मा प्रती कोपे दळपती पुसत. मग म्हणले असणारा तो असणारा सेनापती त्यालाच पाणी पिऊन दिलं नाही, की भारताच्या सेनापतीला पाणी पिऊन दिलं नाही, राग आला त्याला. भरतजी जवळ गेला, भरतजी म्हणलं भरतजी तुम्ही आज्ञा द्या त्या गुहकाला मारायची, म्हणले तुम्ही नुसतं जावा आणि त्याला मारा, मी आताच्या आता जाऊन त्या गुहकाला मारतो बघा. म्हणले पाणी सुद्धा पिऊन देणार, पाण्याला हात सुद्धा लावून देणार, म्हणले बापुडं शुल्लक काय म्हणले पोळी निसता नाव हाणून पोट भरते ना, आपले सिंग दादागिरी करायला लागले, टप्पू का त्याला. विचारे बोलीला भरत गुहक रामाचा अति आप्त, त्याचा न घेता वृत्तांत युद्ध करू नये. आपल्यासारखं असतात नाव दोन कांसलीत नियम आघारी पाणी घेऊन पाण्याला हात लावू देत नाही. भरतजीने विचार केला, म्हणून कुठल्याही गोष्टीचा विचार करावा. भरतजीने विचार केला आणि विचार करून भरतजी म्हणू लागले तो असणारे गुहक काय ते प्रभू रामचंद्राचे जवळचे, प्रभू रामचंद्राचा सेवक काय म्हणले, मग म्हणले आप्तवी आहे अतिशय जवळचा प्रभू रामचंद्राचा आहे, म्हणले ते असणारे गुहक, म्हणून ते गुहकाला जवळ बोलवावं, त्याला विचारावं गुहक मामा का आमच्या बरोबर तुम्ही उगच भांडण करायला लागला, तुमचा आमचा बांध तुमची आमची भावकी वाचा. भरत पुसे गुहकासी तू का युद्ध करू पासी, एरू म्हणे तू अति बळेसी मारू का जशी श्रीराम. विचारायला चालू केलं गुहक मामा का तुमची आमची भावकी नाही, तुमचा धंदा वेगळा माझा धंदा वेगळा, माझं काम वेगळं तुमचं काम वेगळं, म्हणले का आमच्या बरोबर उगच भांडण करायला लागला. माझं असणाऱ्या गुहकजीनं सांगायला सुरुवात केली,
तुम्ही एवढी माणसं घेऊन आला म्हणले, सगळे सगळे सज्जच आहेत, कोणी हत्तीवर बसले, कोण घोड्यावर बसले, कोण पालखीत बसले, कोण पायी चाललंय, एवढं सैन्य घेऊन म्हणले तुम्ही प्रभू रामचंद्राला मारायचा लाव, म्हणून मी तुमच्या बरोबर भांडायला लागलो. ओ वाचा, माझा स्वामी वनवासी सबळ बळे मारू पासी, हेच वैर अमा तुमासी अति युद्धासी कारण. आपल्या भांडणाला कारण काय? माझा मालक प्रभू रामचंद्र आहेत आणि ती एकटंच वनवासी, आणि तुम्ही एवढं मोठं सैन्य घेऊन त्याला मारायला निघाला. मला पाहवल का म्हणले, मला ती बघू वाटलं नाही म्हणून मी तुमच्या बरोबर भांडणाला उठलो. असं गुहाजी त्या असणाऱ्या भरतजीला बोलू लागले. तो म्हणे सद्गुरूंचा द्वेष करी, तोची आमुचा मुख्य वैरी, त्याची निवटीत शस्त्रधारी प्रतिज्ञा करी हे माझी. म्हणू लागले, जो आमच्या सद्गुरूला, कोणाचा का सद्गुरू असणार, प्रभू रामचंद्र माझे सद्गुरू आहेत, माझ्या सद्गुरूला जो कोणी मारेल त्याला मी सोडत नसतो, असं गोप म्हणू लागलेलं आहे. आमच्या सद्गुरूचा जो कोणी द्वेष करेल, आमच्या सद्गुरूला कोण नावं ठेवेल, आमच्या सद्गुरूला कोण मारेल त्याला आम्ही असणार रागवतो, त्याला आम्ही ही मारतो, ही आमची चाललेलं असणारं व्रतच आहे, असं गोवकजी बोलू लागले. हे कोणी गोकाचा वचनार्थ रथावरोनी पडिला भरत, दुःखे गडबडला लोळत अवस्था प्राणार्थ ओढविली. जेव्हा असं बोलल्याबरोबर भरतजीनं रथावर खाली उडी टाकली, गडबडा गडबडा लोळायला लागले, लोळता लोळता रडायला लागले, रडता रडता गोवकजीला काय म्हणू लागले. भरत म्हणे घोकाशी वेगी मज वधी पापियासी, कैकईने जोडिल्या पापराशी, केलो जगकाशी अतिनिंद. असणारे म्हणू लागले रडता रडता घोकजी, ही घ्या माझ्या हातातली तलवार आणि तुकडे तुकडे करून टाका म्हणले ह्या पापिष्ट देहाचं म्हणले असणार. काय उपयोग आहे ह्या देहाला असणार येऊन म्हणले मी, हे मनुष्य देह प्राप्त झाला आणि सगळ्या गावात माझी निंदा चालली. आता किती चांगल्या वाणी आलतो प्रभू रामचंद्राच्या भेटायला, तर मला म्हणते आधी तिच्या प्यायलाच घरी मिळत नाही वय आमचं, काय का नाही म्हणले का, असं होत का नाही, असं झालं म्हणले. चाललं प्रभू रामचंद्राच्या चांगल्या भेटीला, तर मला म्हणते ती मारायला चालला. किती निंदनीय देह आहे व माझा, किती पापिष्ट देह आहे व माझा म्हणले. गोहरजी ह्या देहाला तुम्ही संपून टाका. कैकई राजे लोभासी थोरी, तेने मी केले रामाचा वैरी, तिचेनी मी नंद चराचरी, दुःख सागरी निमग्र. हो, त्या कैकई मातेने म्हणजे राज्याभिषेकाचं उगचौग मनात म्हणजे असणार काहूर माजवलं, आणि त्या कैकई मातेमुळं ह्या जगात मी निंदनीय झालो, मला कोणी बी नावं ठेवायला लागलं. मी आता चांगला आहे, पण मार्का बैल ती मार्गात बैल म्हणजे आता काय करणार मी तरी म्हणजे त्या कैकईमुळे मला बी नावं ठेवायला लागले, आणि जिथं जाईल तिथं मला दुःखाचीच वार्ता ऐकायला मिळायला लागली. कसं करू मी तरी गोहकजी म्हणले, लय असणारा माझा पापिष्ट देह झालेला आहे. तो श्रीरामासी स्वयंदेशी, त्यासी उतरती तिन्ही मैसी, ते कैकई अजारशी मसी, माझ्या मुखाशी लागली. अहो, ज्या असणाऱ्या प्रभू रामचंद्राचा द्वेष करतात, नावं ठेवतात, त्याचा चेहराच पडलेला असतं, काळवंडलेला चेहरा असते, आणि तोच काळवंडलेला चेहरा तीच काजळी म्हणले असणारी कैकईला लागली, आणि त्या कैकईमुळे माझ्या बी असणाऱ्या देहाला लागली. मग म्हणले असं मला डागच लागला की ही बी प्रभू रामचंद्राचा वैरीच आहे. आता गुहक तुमच्याच मनात आलं की वैरी मारायला चाललाय, सख्या भावाचा वैरी, असं ती म्हणले डाग जसा कैकईला लागला तसंच आम्हाला बी लागायला लागला. तेने मी झालो काळा मुख, मुख दाखवू न शके लोका, कैकईने दिदले परम दुःख, ते कोणाची गुहा का मी सांग. काय गुहा कोणाला सांगू म्हणले असणार, जगात तोंड दाखवायची जागा राहिली नाही म्हणले असणार त्या कैकई मातेमुळे. तिला तर राहिलीच नाही, पण आम्हाला सुद्धा राहिली नाही. कुणी बी उठलं की सुटलं काय ती बरं. आताच तुम्ही म्हणा लागला रमाला मारायचा, रमाला मारायचा. अहो मी काय तसलाय का, पण हुगम बोला त्या कैकई मातेमुळे तोंड दाखवायला सुद्धा जागा राहिली नाही म्हणले. माझं हे काळ तोंड झालं. गुह का तुझे मी धरले चरण, वेगी सोडोनी निर्वाबान, छदी माझे दे बंधन, पापा पुरचरण होईल. पाप पुनश्चरण होईल. मग म्हणले असणाऱ्या भोवती मामा म्हणले असणाऱ्या तुमच्या हातात धनुष्यबाण आहे म्हणले, त्या धनुष्यबाणाने म्हणले असणारा माझा हा पाप रूपी असणारा ध्येय संपून टाका, म्हणजे माझ्या पापाचं क्षालन होईल म्हणले. रामभक्ताच्या हातून जर नेलं तर पाप संपलं जातं, शेवटी राम 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 करून मी मरण म्हणले. मग माझं देहाचं सार्थक होईल म्हणले. का ह्या असणारा पापिष्ट ध्येय ठेवून तरी काय उपयोगायचा आहे, काहीच कामाचा नाही. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो ईश्वर, पापाचं फळ भोगावं लागते त्याच्याची मार रे बाबा आताच. तू श्रीरामाचा परम भक्त, तरी माझाही सगळा निश्चित, माझा करावचनार्थ
प्रायश्चित्तार्थ देह तेज मग असणारा प्रायश्चित्तार्थ ध्येयनी असणाऱ्या घोगजी मामा म्हणले असणारा तुम्ही प्रभू रामचंद्राच्या जवळचे, तुम्ही प्रभू रामचंद्राच्या जवळचे म्हणजे माझे बी जवळचे झाले. मग जवळच्यानी जवळच्याच काम करायचं का लांबच्यानी येऊन करायचं? जवळचं करत असतं. म्हणजे मग असणारं तुम्ही काय करा, ही माझा पापात्मक ध्येय आहे ना, ती ध्येय संपवून टाका. म्हणजे त्याच्यामुळे असणारे मला जोपर्यंत प्रायश्चित्त म्हणजे शिक्षा होत नाही आणि पापात मुक्त होत नाही तोपर्यंत बाण सोडतच राहावा. एकुणी भरताचे वचन हुआ के गातिले लोटांगण मस्तकी धरले सुदृचरण पाडिले लिंगन अपतत्वे. मग असणारं पर्व अंतःकरणातलं कळलं. कुणाच्या कळलं? ज्या वेळेस असं भरतजी बोलल्याबरोबर गुहकला त्या भरतजीच्या अंतःकरणातलं कळलं. खरंच हा भांडण करायला निघालेला नाही. कळलं. लगेच असणारे गुहकजी उठले, भरतजीच्या पाया पडले, त्यांच्या समोर लोटांगण घातलं आणि लोटांगण घालून आपतत्व नातलगाने एका नातलगाला भाऊभावाने जसं आलिंगन द्यावं तशा प्रकारचं आलिंगन भरतजीनं गुहकाला दिलं. दोघांचंही प्रेमपूर्ण नयनी स्वानंद जीवन गुहके घालते लोटांगण काय आपण बोलत. दोघाला एवढा आनंद झाला, त्या आनंदाला पारावरच नाही. एकमेकाला आलिंगन दिलं, एकमेक पाया पडू लागले आणि आनंदाने गुहगी भरतजीला काय बोलू लागले. श्रीरामी ज्याची पूर्ण भक्ती तो मज आप्त जगती तोची माझा निज सांगती मी जनार्थ तयाचा. मग म्हणले असणार जो प्रभू रामचंद्राचं नाम स्मरण करतो, जो प्रभू रामचंद्राची भक्ती करतो तो माझ्या अतिशय जवळचा, माझा नातलग आहे. मला कुठलं नातलगच नाही. जो प्रभू रामचंद्राची सेवा करतो, भक्ती करतो तो माझा नातलग आहे, तो माझा भाऊ आहे, तो माझा सखा म्हणले असणारा. आणि त्याचं मी कधीही पाया पडतो, त्याला वंदन करतो. तव गुहकाशी सांगे सुमंत राज्य देता न घे भरत ज्याची राज्याभिषेक गुरुगुणात वना असे जात अनावया. मग तेवढ्यात असणारे सुमंतजी पुढे आले आणि म्हणायला लागले, अहो गुहजी, ही जी काय असणारे भरतजी आहे ते भरतजी प्रभू रामचंद्राला मारायला नाही चालले. आता हे वनात गेलेत ना प्रभू रामचंद्र, त्यांना वनात ना अयोध्या नगराच्या ठिकाणी न्यायचं आणि त्यांचा राज्याभिषेक करायचा, ह्याच्यासाठी भरतजी प्रभू रामचंद्राला न्यायला आलेत असं सांगू लागले. 19 सुमंताची गोष्ट भरताचे प्रेम देखोनी दृष्टी गुहके चरणी घातली मिठी म्हणे धन्य सृष्टी भरत. असं सुमंतेचं जो बोलणं ऐकलं, आनंद झाला गुहकाला आणि धन्य धन्य भरतजी म्हणले ह्या सृष्टीच्या ठिकाणी भाऊ असावा तर भरतजी सारखा असावा. म्हणून असणारे हे गुहक उठले आणि भरताच्या पाया पडू लागले. गुहका सांगते घेऊन भरत गेले संध्या स्नान करोनी पितृतर्पण गुहकाशी आपण पुसत. मग लगेच असणार गुहकजी बरोबर भरतजी गेलेले आहेत, स्नान संध्या केलं. त्याच्यानंतर ते गंगेच्या ठिकाणी असणार तेल तर्पण आपल्या वडिलांसाठी केलं आणि गुहक आणि भरतजी एका ठिकाणी बसलेले आहेत. बसल्यानंतर काय गप्पा गोष्टी चालल्या ऐका. गंगा तीरी एक राती श्रीरामे केली होती वस्ती शयन केले कोणी तिथी ते मजगती दाखवी. मग गंगा नदीच्या तीरावर दोघं बसलेले. बसल्या असणारे भरतजी विचारू लागले गुहकजीला, प्रभू रामचंद्र इथं तुमच्या पैसे आलते का? हो 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 आलते हो. मग म्हणले कुठं थांबले होते, कुठं झोपले होते, काय काय केलं तुमच्या जवळ ते आम्हाला जरा सांगा. गुहक जो निषादपती तेने भरता धरोनी हाती जेथे श्रीराम केली वस्ती त्या स्थळ प्रति आणिला. गुहकाने काय केलं, भरतजीच्या हाताला धरलं आणि हाताला धरून ज्या ठिकाणी प्रभू रामचंद्र रात्रीचं मुक्कामाला राहिलं होतं तिथं नेलं. म्हणले हो का? हा गुहक सांगे भरता जवळ याच इंगू दी वृक्षास्थळी श्रीराम राहिला महाबळी ए गंगा जळी स्नान केले. सांगितलं हो का, हे असणार गंगा नदी इथं वाहते ना, हो का इथं असणार प्रभू रामचंद्राने स्नान केलं. पुन्हा हिथून पुढे ही इंदुगी नावचं झाड आहे ना, त्या झाडाच्या ठिकाणी थोडीशी विश्रांती घेतली, म्हणजे झोपले असणार. तिथंच अजून काय केलं ऐका. या चित्रण सेजी रघुनंदन सीते सहित केले शयन निद्रा न करीच लक्ष्मण बहु प्रार्थना म्या केली. मग असणार हेच इंदुगी नावचं झाड आहे. त्या झाडाखाली प्रभू रामचंद्राने विश्रांती घेतली. असणारे गवताची शेज केली आणि त्या गवताच्या शेजावर प्रभू रामचंद्र आणि सीता माऊली झोपली किंवा रात्र झालेली होती.
मी त्या असणाऱ्या लक्ष्मणजीला सारखी विनंती करतो, मी प्रभू रामचंद्राच्या सीता माऊलीचं रक्षण करतो. लक्ष्मणजी लय वेळ झाले, या कांदी डुकली तरी हाना किंवा थोडं तरी झोपा किंवा झोप लागली, बसून बसून तुम्हाला ताटकाळ आला असेल, थोडी डुकली घ्या, झोपा. पण काय सांगायचं भरतजी तुम्हाला, लक्ष्मणजीचा डोळा सुद्धा लावला नाही तुमच्यासनं. अखंड प्रभू रामचंद्र आणि सीतामाऊलीचं असणारं रक्षण करत थांबले, झोपले नाहीत. जेव्हा ही शब्द भरतजीनं ऐकले त्यावेळेस भरतजीची काय अवस्था झाली. तो म्हणे श्रीराम सेवा समाधान न करी जड मूढ शयन एकता भरतासी आले रुदन मूर्छा पत तो पडिला. तो म्हण लागला झोपा किंवा नाही हो नाही. जे प्रभू रामचंद्राच्या सेवेमध्ये जी काय सुख आहे, जो काय आनंद आहे, तो झोपेत सुद्धा आनंद नाही. आपण म्हणतो झोपेत आनंद मिळतो, पण झोपेत सुद्धा आनंद नाही. काय काय आनंद आहे, गोळ्या खाऊन झोप आलं नाही का माणसाला, अहो काय आनंद आहे का ती म्हणजे. मग म्हणलं असणार प्रभू रामचंद्राच्या सेवेमध्ये जो काय आनंद आहे, तो झोपण्यात सुद्धा असणारा आनंद नाही म्हणले. म्हणून जेव्हा असं लक्ष्मणजीचं बोलणं गुहकाच्या मुखातून भरतजीनं ऐकल्याबरोबर भरतजीला अतिशय उद्विग्न झाले, असणारे दुःखित अवस्था झाली. काय बोलू लागले ऐका. श्री गणेशाय नमः, श्री सरस्वती नमः. भरत पडिला मूर्छ पत्र, शत्रुघ्न झाला ती उद्विग्न, कौशल्य सुमित्र हडबडवला आल्या दावणी राजपत्न्या. प्रभू रामचंद्राच्या सेवेमध्ये जी काय समाधान आहे, जी काय आनंद आहे, ती दुसऱ्या कशात आनंद नाही. असं गुहकाचं बोलणं ऐकल्याबरोबर रडू आलं भरतजीला, आणि रडता रडता धाड दिशी जमिनीवर बेशुद्ध पडले. भरतजी बेशुद्ध पडले. लक्ष्मणजीनं बघितलं, लक्ष्मणजीची बी असणारी तीच अवस्था झाली, शत्रुघ्नाची बी तीच अवस्था झाली. शत्रुघ्न बी बेशुद्ध पडले. जेव्हा शत्रुघ्न बेशुद्ध पडले, भरतजी असणारे बेशुद्ध पडले. मातांनी बघितलं, कौशल्य मातेने बघितलं, सुमित्र मातेने बघितलं, ती बी हडबडून पालखीतनं तट दिशी खाली उड्या टाकल्या. आणि पोरांना काय झालं, म्हणून असणाऱ्या पोरांच्या जवळ आल्या, काय करू लागल्या. वनवासीची ऐकली वार्ता, त्याने अति दुःख शत्रुघ्न भरता, वरी क्षेम रघुनाथा लक्ष्मण सीता दुःखे. असं ती मग मला असणाऱ्या वनवासाची कथा भरतानी आणि त्या शत्रुघ्नाने त्या गुहकाच्या मुखात ऐकली. आईला वाटलं खरंच प्रभू रामचंद्र लक्ष्मणजी सीता माऊली लई दुःखित आहे, तो वनाच्या ठिकाणी लय दुःखित आहे. ती म्हणतात ह्यांना बेशुद्ध अवस्था आली असल, असं ती त्या दोन्ही मातेला वाटलं. पुढे काय करू लागल्या. काय वनवासाची कथा वेगी सांगावी गोक तत्वता, दुःखे रुदन करती माता श्री रघुनाथाचे वीर हे. मग दोघीच्या दोघी माता, कौशल्य माता, सुमित्र माता त्या गुहकाच्या जवळ गेल्या आणि त्या गुहकजीला म्हणू लागल्या, सांगा की त्या आमच्या प्रभू रामचंद्राच्या वनवासामध्ये काय अवस्था झाली. सीतामाऊलीला काय झालं का, लक्ष्मणजीला काय झालं का, तुम्ही काय सांगितलं त्या तिघांविषयी. नंतर ह्या दोघांची अशी अवस्था झाली, ती दोघीच्या दोघी रडायला लागल्या. आणि रडता रडता त्या गुहकला विचारू लागला, सांगा किंवा लवकर. गुहक सांगता करी रुदन, ये वृक्ष राहिला रघुनंदन, श्रीराम सीते सहित केले शयन, हे पावन दृश्य. गुहकाने त्या दोघी रडत आहेत. गुहकाने बी असणारं सांगायला सुरुवात केली. त्या दोघीचं रडणं बघून गुहकजीला बी रडू यायला लागलं. रडता रडता सांगितलं, हो का ह्याच झाडाच्या खाली असणारी गवताची शेज केली होती, आणि ह्या गवताच्या शेजेवर म्हणले प्रभू रामचंद्र सीता माऊली झोपल्या, आणि त्यांच्या बाजूला असणारे लक्ष्मणजी रात्रभर झोपलेले नव्हते, असं गुहकजीनं सांगायला सुरुवात केली. वृक्ष वंदितो मी ओदा, नित्य पूजितो तृणशेजा, पंथीच्या वंदितो पैराजा श्री रघुराज पदनिष्ठा. प्रभू रामचंद्राच्या पायावर असणारी निष्ठा ठेवून मग म्हणले ज्या असणाऱ्या मार्गाने प्रभू रामचंद्र गेलेले आहेत त्या पायाची धुळी उचलतो, रोज पासणारे माझ्या डोक्याला लावतो. म्हणले रोज मी ह्या असणाऱ्या झाडाच्या पाया पडतो. का तर ह्या झाडाखाली प्रभू रामचंद्रांनी वास्तव्य केलं, म्हणून ह्या झाडाच्या रोज पाया पडतो. हे असणारी पवित्र अशी गवताची शेज आहे, ज्या गवताच्या शेजेवर प्रभू रामचंद्र आणि सीतामाऊली स्थिरावल्या होत्या, म्हणून ह्या असणाऱ्या गवताच्या शेजेच्या सुद्धा रोज पाया पडतो. पावन पवित्र आश्रम माझा केला. हाय कोणी गोकाची वाणी भरत लागे त्याचे चरणी, मने गोका तू धन
धन्य त्रिभुवनी श्रीराम भजनी शुद्ध प्रेम. अशा प्रकारचं असणार गुहकाचं बोलणं भरतजीने ऐकलं, सावध झाले आणि सावध होऊन भरतजी म्हणू लागले, भरतजी खरंच शुद्ध प्रेम आहे. कशात? प्रभू रामचंद्राच्या सेवेत शुद्ध असावं, नाहीतर आहच भक्ती करी काय उपयोग आहे? अंतरीची घेतो बाह्य जोडी भावाची. उगत असणारी भांडी घासली काय, देव पुजणार आणि देव पुजले काय उपयोग आहे त्याच्यात? त्याच्यात शुद्ध भाव पाहिजे. गेही शुद्ध भाव माझा, शुद्ध भाव पाहिजे. शुद्ध सेवा प्रभू रामचंद्राची प्रेमयुक्त अंतःकरणाने तुम्ही करता म्हणून असणार भरतजी पुढे गोहकजीला काय म्हणू लागले? श्रीराम भावेगा संपूर्ण तो वंदिशी वृक्षत्रन याही परता लाभ कोला सूक्ष्म भजन निष्ठा. अतिशय सूक्ष्म सेवा आहे तुमची. काय निष्ठा आहे तुमची प्रभू रामचंद्रावर? अहो त्या झाडाला, त्या गवताच्या शेजेला प्रभू रामचंद्र समजून त्या झाडाच्या पाया पडता आणि त्या असणाऱ्या शेजेच्या पाया पडता. काय सेवा आहे तुमची, काय निष्ठा आहे प्रभू रामचंद्रावर. आपली निष्ठा नसते, निष्ठा असती. चला टाइम झाला. निष्ठा करून चालत नाही, तिथं निष्ठा पाहिजे प्रभू रामचंद्रावर. अशी निष्ठा आपल्यात निष्ठा असते की बघा कसं चालला माणूस नुसतं दगडाला शेंदर लावलेला असला तरी पाया पडून मागायचा. याला म्हणायचं असतं निष्ठा, याला म्हणायचं प्रेम, ह्याला म्हणायचं देवाची सेवा. तसं म्हणले काय सेवा करता गोहकजी तुम्ही म्हणले असणार त्या झाडाच्या पाया पडताव, शेजेच्या सुद्धा पाया पडताव. किती प्रेम आहे. धन्य धन्य गोका तुझा भाव, तुझा श्रीराम राव फिटला देह बुद्धी संध्या निसंद राम भजनी. धन्य धन्य गोहकजी तुम्ही ह्या जगताच्या ठिकाणी म्हणले धन्य जगी तोची एक हरिरंगी नाचे. जो भगवंताच्या भजनामध्ये भगवंताच्या सेवेमध्ये नसतो तोच धन्य जगताच्या ठिकाणी. म्हणून धन्य धन्य गोहकजी तुम्ही म्हणले असणार. तर तुमचा शुद्ध भाव, तुमचा भाव प्रभू रामचंद्राने पाहिला, प्रभू रामचंद्र तुमच्यावर प्रसन्न झाले म्हणून तर तुमच्या घरी आले. देव घ्या कोणी ऐसा आला घर चालून प्रभू रामचंद्र जगाला तारून नेतात प्रभू रामचंद्र. पण त्या प्रभू रामचंद्राला तारून नेणारा गोहक आहे बघा. कसले काय भक्ती असेल. प्रभू रामचंद्राला विचारलं मला पलीकडच्या तीराला जायचंय. प्रभू रामचंद्राला जाता नसतं काय? शिव म्हणीस तर मंत्र टाकला असता, नदी आटली असती चालत, प्रभू रामचंद्र पलीकडे गेले असते. पण भक्ती आणि भाव असणारा शुद्ध भाव गोहकाचा पाहिला म्हणून प्रभू रामचंद्र त्याला पहिल्या तीराला जायचं कसं पोहोचवलं प्रभू रामचंद्र. नाही तर नुसते त्यांच्या नावाने माणसं पहिल्या तीराला पसते भोवती सागरातून. एवढं काय अवघड होतं का प्रभू रामचंद्राला? नव्हतं. पण भावभक्ती असणाऱ्या गोहकाची पाहिली गेली म्हणून धन्य धन्य गोहकजी तुमची असणारा. म्हणून फिटला संदेह, फिटले भ्रांतीचे पडळ. आज भ्रांत होती माझ्या अंतःकरणाच्या ठिकाणी. ती गोहकजी कसे, प्रभू रामचंद्र कसे, ती भ्रांत देहाच्या ठिकाणची संपली. तुम्ही गोहकजी भाव तुमचा शुद्ध आहे, निर्मळ तुमच्या अंतःकरणाच्या ठिकाणी प्रभू रामचंद्राविषयी प्रेम आहे. नंतर तुमच्यावर प्रभू रामचंद्र प्रसन्न झाले तुमच्या घरी आले. गोहक निषाद अति अपवित्र श्रीराम भजने झाला पवित्र. वा दीनदयाळ श्रीरामचंद्र नामे पवित्र. महादोषी नामाने महादोषी सुद्धा असणारी पवित्र होतात. असा हा दिनांचा दयाळ असणारे प्रभू रामचंद्र आहेत. गुहक असणारा कोण आहे? कोळे अपवित्र आहे का नाही? कोळी काय काम करते? मासा धरायचं काम करते. ती मासा धरलेलं काय करायचं? हत्याच आहे की त्याची, विकायचं ना आपलं पोट जीविका करायची. पण असा महादोषी असणारा गोहक सुद्धा प्रभू रामचंद्राचं असणारं चिंतन केलं. तुम्ही म्हणता मग तरी कसं काय? जगाच्या बाजारी सर्व काही आहे, पण इथे दुर्लभ संत भेटी जरी एका जनार्दनी मांडले दुकानात ज्याला जे पाहिजे ते आहे रे. मुक्ती भुक्ती फुकाच साठी कुणी तयाकडे ना पाहे रे. जगाच्या बाजारात सगळे विकायला आहे, आपण घ्यायचं काय ते आपण ठरवायला पाहिजे. मोलावीनं वस्तू मिळले जातं. ही मोलावी नाही, भाव भक्ती प्रेम ह्याला काय मोल द्यावं लागतं का? बाई मी विकत घेतला श्याम नाही खर्चिली कवडी दमडी सुद्धा खर्चाची गेला का? गोहकाने किती पैसे दिले प्रभू रामचंद्र आमच्या घरी या म्हणून? रुपये सुद्धा नाही, तरी प्रभू रामचंद्राला भावभक्ती पाहिली गेली. म्हणून धन्य धन्य असणारे गोहकजी तुमचं भावभक्ती प्रेम मध्ये असणारा. अपवित्र तुमचं काम आहे, कर्म सुद्धा अपवित्र आहे, पण ते तुमचा भाव सुद्धा देवाविषयी. आता अनेक उदाहरण साधू संतांची आता सांगायला काय सांगत बसलं तर वेळ जाईल. पण भावभक्ती देव पाहतो आणि भावभक्ती पाहून तिथं देव तिष्ठतो. तसा असणारा गोहकजीचा भावभक्ती पाहिली प्रभू रामचंद्राच्या
कडे आले. नामस्मरणाने महादोषी असणारा गोहक सुद्धा पवित्र झाला. गोहकाची अनन्य भक्ती देखुनी भरता ती प्रीती विषाद सांडून याची ती झाले सांगती ती जीवनग. अशा प्रकारची गोहकाची अनन्य भक्ती एकनिष्ठ प्रभू रामचंद्राला सोडून दुसऱ्याची कोणाची नाही. एकनिष्ठ म्हणायचे एकनिष्ठ भक्ती असणारी प्रभू रामचंद्राची पाहिली. भरताविषयीची प्रभू रामचंद्राविषयीची आवड सेवा बघितली. भरतजीच्या अंतःकरणाच्या ठिकाणी प्रेम निर्माण झाला आणि प्रेमाने म्हणले असणार जी काय एकामध्ये तुष्ट होतं, तू ह्या जातीचा मी ह्या जातीचा, तू माराय प्रभू रामचंद्राला चाला, ही जी काय एकमेकाच्या मनातले जी काय मतभेद होते ते संपले आणि दोघं एकमेकाची जीवलग झाले. श्रीराम सीता तृण शेजार कौशल्या दे कोणी साचार दुःख दाटले दुर्धर काय उत्तर बोलली. प्रभू रामचंद्र गोहकाने दाखवलं. प्रभू रामचंद्र आणि सीतामाऊली ह्या गवत्याच्या शेजेवर झोपलेले. कौशल्य मतेने असणारी ती गवताची शेज बघितली गेली. बघितल्यानंतर तिला असणार आपल्या सुनबाईचा असणारा राजशाही थाट आठवला. डोळ्यातनं पाणी आलं. रडायला लागल्या आणि रडता रडता कौशल्य माता काय म्हणू लागल्या. सीता सती सुकुमार राम सुकुमार ती सुकुमार सुमन सेज सुपे साचार तृण शेजार त्याशी देखा. सीतामाऊली किती सुकुमार नाजूक असणारे आमच्या सीतामाऊली. प्रभू रामचंद्र सुद्धा तसंच असणारा नाजूक सुकुमार असणारा प्रभू रामचंद्र. दोघंच्या दोघं असणाऱ्या त्या अयोध्या नगराच्या ठिकाणी राजेशाही थाटामध्ये फुलांच्या शेजेवर झोपायची. तरी सदा त्यांना फुलं रुतायची म्हणले. आणि आज ती दोघं म्हणले ह्या असणाऱ्या गवताच्या शेजेवर कशी झोपली असेल. त्यांना टोचलं नसल का, त्यांना रुतलं नसल का, त्यांना काय स वाटलं असल. राजत्रे सेविती पवित्र त्याची लंगने त्रिरात्र काही काही केले हे विचित्र सुखे सावत्र दुःखी केले. अहो राजाच्या घरचं असणारं अन्न खायला होतं त्यांना. पंचपक्वान रोजच्या रोज खात होती म्हणजे असणार. पण त्या तिघांना म्हणजे 3 रात्र झालं उपवास. पंचपक्वान खाणारा 3 दिवस उपास. कोण दिवस येईल काय सगळं लक्षात ठेव बरं का. कसं कोणावर कशी वेळ सांगता येत नाही. अखिल कोटी ब्रह्मांडाचा नायक काय करता करविता परमेश्वर आहे, पण 3 दिवस उपास व्हावं लागला. आपण तर किस झाडकी पत्ते 8 दिवस झालं जेवाय मिळलं नाही. नंतर मिळतच नसतं का. जसं असेल तसं असेल आलिया भोगाशी असाव्या साधारण. बरं म्हणले जी पंचपक्वान पवित्र राजाच्या तिथं खात होती आणि आज ती माझी मुलं बाळा म्हणले असणारे 3 दिवस उपाशी. कुणामुळं तर असणारे ह्या काही विचित्र करणी केली. सख्य सावत्र सुद्धा म्हणले देशोधरीला लावलं ही ना. देव तुकाराम राजाधिराज प्रभु रामचंद्र भगवान की जय. पवन सुत हनुमान की जय. श्री गुरुदेव दत्त वासुदेव हरी. आयशी चालता उत्पत्ती निमिषे माझी गेली राती. उदयाला गवस्ती निषादा प्रती गुह बोलत. आणि अशा प्रकारचं तर्क वितर्क चाललेले आहेत. गुहकाचे प्रभू रामचंद्राविषयी, कौशल्य मातेचे, भरतजीचे असं झोपले असतील का, कसं झालं असेल, काय झालं असेल, असं तर्क वितर्क करता 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 रात्र संपली. दिवस उजाडला आणि त्यावेळेस असणाऱ्या गुहकाने त्यांचं जी काय असणाऱ्या नात्यातली जी काय कोळी लोक होती त्यांना काय सांगितलं. भरत उतरेल परिपार नावाणारे अति सत्वर. घंटा पताका अलंकार मृदो अनुवार वैसन्या. चला रे चला लवकरात लवकर म्हणले असणाऱ्या भरतजीला पलीकडच्या तीराला नदीच्या पोहोचवायचंय. आणा नावा लवकर 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 म्हणले. आणि त्या नावेवर म्हणले घंटा बसवा पताका बसवा म्हणले असणारा आणि गालीच्या त्याच्यामध्ये हातरा उशा लोड तक्के टाका. भरतजीला असणाऱ्या नावेत थोडंही दुःख होणार नाही. अशा प्रकारे नावेची अवस्था करा रे करा. रथवाजी हरिस्त युक्त स्तोम स्तोम जेतीचा तीर्थ. कटक उतरेल समस्त अतिविस्मित तेने भरत. और रथ असतील, हत्ती असतील, घोडे असतील, पायदळ सैन्य असेल, सगळ्यांना ज्याच्या त्याच्या ग्रुपनं म्हणले आपापल्या नावेत बसवा आणि पलीकडच्या तीराला बस पोहोचवा. सगळं असणार भारताचं सैन्य पलीकडे पोहोचलं पाहिजे अशी व्यवस्था त्या गुहकाने केली. भरतजीनं बघितलं, आश्चर्य वाटलं. गुहक जो का निषादपती नावा घेऊ निहाती. सोयाला भरता प्रती करी विनंती.
असणारे गुहाजी भरतजीच्या जवळ गेले. भरतजीला हात जोडल्याने विनंती करू लागले. म्हणले हो काही आमच्या नावात सज्ज आहेत. म्हणले असणारा तुमचा हत्ती बसवा, रथ गट्टा काय याच्यामध्ये घोडे बसवा, माणसं बसवा आणि चला 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 हळूहळू चला. वशिष्ठांचे चरणावरी गुहक लोटांगण करी. तुम्ही तारक भाऊ सागरी स्वामी नावेवरी बैसावे. अहो असणारे गुहजी वशिष्ठ महाराजांच्या पाया पडले. वशिष्ठ महाराजाला म्हणू लागले तुम्ही ह्या भवसागरातून पैल तीराला पोहोचवणार आहे. जन्म मरणाचा जो काही सागर आहे त्या जन्म मरणाच्या राहणगाडग्यातून पैल तीराला पोहोचवणार आहे तुम्ही. पण आज तुम्हाला हात जोडतो, तुमच्या पाया पडतो, तुम्ही आमच्या असणाऱ्या नावेत बसा. वशिष्ठ देखो गुहकाशी निजात्मा प्रीती अलिंगी त्याशी. आधीचा तारक तू आम्हाशी पराशी न्यावया. असणाऱ्या वशिष्ठ महाराजांना हे आनंद झाला आणि आनंदाच्या भरात असणाऱ्या आवडीनं गुहकीजीला आलिंगन दिलं आणि आलिंगन देऊन म्हणू लागले आजच्या दिवशी आज आम्ही नेहमी पवित्राला असणाऱ्या माणसाला पोहोचवत असलो साधकाला, पण आजच्या दिवशी आम्हाला पवित्राला पोहोचवणारा तुम्हीच आहोत. म्हणले चला. गुहक म्हणे श्री गुरुनाथा तारक तुझी कृपा तत्वता. कृपेने हात ठेवी जे माथा मग मी समजता तारीन. गुहक म्हणले असणारे सद्गुरु राय गुरु वशिष्ठ महाराज तुमच्या कृपा आशीर्वादाने सर्व कार्य परिपूर्ण होईल. तुम्ही माझ्या कृपेचा हात तुम्ही माझ्या डोक्यावर ठेवा. तुम्ही माझ्या डोक्यावर कृपेचा हात ठेवला का तुमच्या कृपेने म्हणले सगळ्यांना म्हणले असणाऱ्या पलीकडच्या तीराला नेऊन पोहोचवतो. अशी गुरु बोलता बोली वशिष्ठांची निज खून पावली. वा वा वा. अधिके पेटून या टाळी नावे असणारे तुम्ही माझ्या आज सद्गुरु हो म्हणल्याबरोबर असणाऱ्या कानात बीज मंत्र गुहकाच्या वशिष्ठ महाराजांनी साई दाखवून एकमेकाची पटली गेली. पटल्याबरोबर लगेच नाव्याच्या जवळ वशिष्ठ महाराज आले. गुहकजी आले आणि नावेत बसायला सुरुवात एकेकाने केली. वशिष्ठ आधी महंत थोर त्याशी नाव दिधली स्वतंत्र व्हावा. ते नवती पै परतंत्र बहुसमुद्र तारक. मग वशिष्ठ आधी जी काय थोर मंडळी होती त्या थोर मंडळीला म्हणजे असणारे सेपरेट वेगवेगळे असणारे नाव दिली. का तर हे जी काय असणारे आहे ती ही बहुरूपी सागरातून पहिले तीराला पोहोचवणारे साधक आहेत म्हणून प्रत्येकाला म्हणले वेगवेगळे असणारे नाव दिले आणि नावे पुढे काय करू लागले. राजपत्न्याती सुकुमार त्याशी नाव दिधली थोर मृदू असतारण परिकर ते समग्र वैसविला. असणारे सुकुमार असणाऱ्या राजाच्या जी काय पत्न्या होत्या सर्व पत्न्यांना असणारे भल्या मोठ्या असणाऱ्या नावा दिल्या. त्या नावेमध्ये असणाऱ्या गालीच्या अंतरल्या त्याच्यावर असणाऱ्या लोड तक्क्या टाकल्या गेल्या. सुंदर नाव सजवलेले पताका लावलेले नाव हळूहळू हळूहळू भरत शत्रुघ्न नावे वरी निशाने नाना वाद्यशी जय जयकारी वेगी परपारी उतरले. भरत शत्रुघ्न असणाऱ्या नावेमध्ये बसलेले आहेत. असणारा त्यांचा असणाऱ्या नावेवर ध्वज लावलेला आहे. असणारे वाजंत्री वाजवे वाजवू लागलेले आहेत आणि प्रभू रामचंद्र भगवान जय म्हणल्याबरोबर वान होडी त्यांच्या नाव पलीकडच्या तीराला पोहोचल्या. महाराज पुषे गुहकाते सैन्य लावावे कोण पंथे तो म्हणे मी येतो सांगा ते भुयाळाते. मग म्हणले असणार परशुराम असं भरतजी म्हणू लागलेले आता हे माझं सैन्य कोणीकडच्या बाजूला लावू. नेमकं प्रभू रामचंद्र कुठे गेले असतील काय असतील त्याचा विचारा. तेवढ्या आता असणाऱ्या गुहक म्हणजे माझं जे काय सैन्य असणार म्हणले असणारं वाट सर्व आहेत म्हणले त्यांना विचारतो प्रभू रामचंद्र हिथून कुठे गेल्यात नेमकं कुठं थांबल्यात आणि मग तिकडे सैन्य घेऊन जाऊ. गुहकाती हर्षयुक्त चालेला भरतांचे सांगा ते दृष्टी पावया श्रमाते बाह्य स्वार्थार्थे सांडोनिया. मग असणारे गुहकजी भरता बरोबर असणाऱ्या प्रभू रामचंद्राच्या भेटीसाठी निघालेले आहेत. वाटाडे बरोबर घेतलेले आहेत. वाट साफसफाई करणारे बरोबर घेतलेले आहेत निघालेले आहेत. पण कसं बाह्य स्वार्थ सांडोनी आपला स्वार्थ होईल
आपल्याला बी काय 2 अडकात 2 पारशी मिळते भेटी घालून दिली म्हणून नाही. तो स्वार्थ बाजूला सारला आणि निस्वार्थपणाने बरोबर रामचंद्राच्या भेटीला भरतजी बरोबर गोहकजी बी निघाले. मुख सुवा साधणे अति प्रीती तैशी घोका श्रीराम भक्ती वावा व्याळ घेऊन सांगा ती मार्ग शोधित अतिनिष्ठा. असं म्हणले जो मुमुक्ष ज्याला मोक्षाला जाण्याची इच्छा निर्माण झालेली आहे तो जसा साधक भगवंताचं नामस्मरण करतो चिंतन करतो तशा प्रकारचा असणारा निस्वार्थ सेवा भगवंताची घडावी म्हणून गोहकजी 2 भावाभावांची भेट घालण्यासाठी भक्ताला असणारा देवदासा दाखवण्यासाठी मध्यस्थीपणा. जसं आपल्याला एखाद्या मंत्र्याला भेटायचं असल्यानंतर ती जसं मध्यस्थी असतो तसं 2 भावाची भेट भक्त आणि देवाची भेट घालून देण्यासाठी जसं असणारा मध्यस्थी असतो तशा प्रकारे मध्यस्थीचं काम गोहकने असणारं केलेलं आहे निस्वार्थपणाने केलेलं आहे. आणि मार्ग शोधत म्हणले हे दोघं आपलं सैन्य घेऊन प्रभू रामचंद्राच्या भेटीला अतिशय निष्ठेने निघालेले आहेत. भरत गोकांचा विवाद संवाद एका जनार्दनी निज बोध परमानंद रामकथा. रामकथेमध्ये अतिशय आनंद आहे म्हणले असणारा न संपणारा आनंद रामकथेमध्ये. का तर ह्या अध्यायाच्या ठिकाणी शांती ब्रह्म एकनाथ महाराज आपल्या सद्गुरू जनार्दन स्वामीला शरण जाऊन सांगतात हे गुहक आणि भरतजी दोघांमध्ये सुरुवातीला भांडणाचा प्रकार चालू होता. मारायलाच निघालेले तर्क वितर्क काढायला लागले अनुमान प्रमाण काढणं ज्यात जेवढं सैन्य त्यात ते भांडणालाच निघालेले. बरं रिकामं बी नाही काय हातात घेऊन चाललेले शस्त्रास्त्र मगाशी आपण ऐकलं. मग असं जर रिकामं गेलं तर माणूस म्हणतात देवाला चालला पण हातात तलवार काट्या म्हणून का देवाला जाते ती देवाला मारा जाते ती काय. मग असं त्यांचा असणारा अनुमान प्रमाण त्यांनी काढलं. पण दोघात न बोलता म्हणजे असणाऱ्या सुखाच्या गोष्टी आनंदाच्या गोष्टी आपल्याला ऐकायला भेटल्या देवाच्या भेटीच्या गोष्टी ऐकायला भेटल्या. अशा प्रकारचा आनंद देणारा असणारं प्रभू रामचंद्राचं चरित्र आहे. ते ग्रंथकर्ते असणारे शांती ब्रह्म एकनाथ महाराज आपल्या सद्गुरू जनार्दन स्वामीला शरण गेले आणि शरण जाऊन उद्याच्या अध्यायात भरत आणि प्रभू रामचंद्र या दोघांची भावभावांची भेट होणार आहे. कशा प्रकारची भेट होईल कसं एकमेकाला बोलतील ती कथा उद्याच्या अध्यायात ऐका. स्वस्ति श्री भावार्थ रामायणे अयोध्याकांडे एका कार्तिकेयां भरतवनाभिगमन गुह्यक संवादो नाम दास मध्या. जय गोड हा श्रीकृष्ण.